नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण आज नक्षलवाद हा टॉपिक त्या ठिकाणी शिकणार आहोत, अभ्यासणार आहोत. 2-3 दिवसापूर्वी छत्तीसगडमध्ये त्या ठिकाणी नक्षलवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले त्या ठिकाणी काही जवान शहीद झाले. ओके, सो त्या संदर्भात त्या ठिकाणी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत की नक्षलवाद ही भारतातील त्या ठिकाणी प्रमुख समस्या आहे. नक्षलवादाचा उगम कुठून झाला म्हणजे त्याची पार्श्वभूमी, बरोबर ना. आता हा जो नक्षलवाद टॉपिक आहे हा आपल्या GS3 मध्ये त्या ठिकाणी इंटरनल सिक्युरिटीच्या त्या ठिकाणी त्या टॉपिकमध्ये आपल्याला नक्षलवाद हा टॉपिक पाहायला मिळतो. मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे. नक्षलवादाची पार्श्वभूमी काय आहे, भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी नक्षलवाद होता की नंतरच्या काळामध्ये तो विकसित होत गेला हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर नक्षलवादाची कारणे काय आहेत की बाबा भारतामध्ये नक्षलवाद फोफावला किंवा त्याचा नक्षलवाद त्या ठिकाणी आक्रमक झाला, त्यामागची कारणे काय आहेत. त्याचबरोबर नक्षलवाद संपवण्यासाठी शासनाने कोणकोणते उपाय केले आहेत आणि शेवटी त्या ठिकाणी आपण सुचवणार आहोत की काय उपाय करणं अपेक्षित आहेत. ओके, सो ह्या वेन आपण त्या ठिकाणी हा टॉपिक समजून घेणार आहोत. आता टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी हा UPSCचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. आपल्या GS3 मधील त्या ठिकाणी प्रश्न आहे. हा प्रश्न काय बघा, शेवटी आपण हा प्रश्न त्या ठिकाणी ऍड्रेस करणार आहोत की कसं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. या प्रश्नावर प्रश्न काय की नक्षलवाद ही आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक समस्या आहे. नक्षलवाद ही आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक समस्या आहे. ओके, जी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका आहे. या संदर्भात उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा करा. पण नक्षलवाद संपवण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन त्या ठिकाणी सुचवा. हा 2022चा प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण टॉपिक त्या ठिकाणी समजून घेऊ, त्यानंतर शेवटी त्या ठिकाणी ह्या प्रश्नावर उत्तर कसं लिहायचं या संदर्भात आपण त्या ठिकाणी शेवटी चर्चा करू. ओके, चला. आता आपला जो GS3चा इंटरनल सिक्युरिटी हा जो पोर्शन आहे हा ऑलमोस्ट त्या ठिकाणी आपल्याला GS3 जर थोडं तुम्ही अनालिसिस केलं, जो इंटरनल सिक्युरिटी तुम्ही थोडं अनालिसिस केलं, त्यामुळे तुम्हाला अराउंड ॲव्हरेज 50 मार्कापर्यंत त्या ठिकाणी प्रश्न आलेले पाहायला मिळतात. त्यामध्ये GS3 मध्ये पहिला टॉपिक आहे बघा, विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील संबंध. टॉपिक नंबर 1 काय, विकास आणि उग्रवादाचा प्रसार. यामधील त्या ठिकाणी संबंध असं टॉपिकचं नाव आहे. आणि हा आपल्या इंटरनल सिक्युरिटी किंवा अंतर्गत सुरक्षेमधील त्या ठिकाणी हा महत्त्वाचा टॉपिक आहे, बेस आहे. त्यावर त्या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षातून एकदा तरी प्रश्न पाहायला मिळतो किंवा प्रत्यक्षपणे जर ह्या ठिकाणी ह्या टॉपिकवर प्रश्न नाही आला तरी अप्रत्यक्षपणे तुम्हाला ह्या टॉपिकवरचा प्रश्न पाहायला मिळणार आहे. कारण की अंतर्गत सुरक्षेसाठी नक्षलवाद असेल किंवा बंडखोरांचे जे गट असतील, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नॉर्थ ईस्टर्न इन्सर्जन्सी, तो एक असेल किंवा आतंकवाद असेल, दहशतवाद असेल, ह्या संदर्भात त्या ठिकाणी हे जे काही गट आहेत, हे जे त्या ठिकाणी समस्या आहेत, ह्या अंतर्गत सुरक्षेसाठी त्या ठिकाणी धोक्याच्या आहेत. सो त्यामुळे ह्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न आलेले पाहायला मिळतात. आता बघा की ह्या टॉपिकचा त्या ठिकाणी नक्षलवाद सुरू करण्याच्या अगोदर ह्या टॉपिक मधून आपण त्या ठिकाणी नक्षलवादाकडे वळू. ओके, आता बघा, विकास आणि उग्रवाद या दोघांमधील त्या उग्रवादाचा प्रसार यांच्यामध्ये काय संबंध आहे. ओके, आता बघा, सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी आपण टर्म समजून घेऊ की विकास म्हणजे काय किंवा ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे आणि उग्रवाद म्हणजे काय, हे काय आहे हे समजून घेतल्यानंतर उग्रवादाचे त्या ठिकाणी काही उदाहरणे आहेत, त्या उदाहरणामध्ये त्या ठिकाणी नक्षलवाद हे एक आहे. त्यानंतर आपण नक्षलवादाकडे वळू. ओके, आता सर्वसाधारणपणे विकास म्हणजे काय, ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय विकास म्हणजे काय, कोणत्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायचं आहे की बाबा सर्वसाधारणपणे लोकांच्या जीवनामध्ये झालेली त्या ठिकाणी सुधारणा किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओके, लोकांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारणे, वाढणे म्हणजे त्या ठिकाणी विकास झालेला आहे. परंतु स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा त्यांचा राहणीमानाचा दर्जा वाढत असताना, देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढत असताना त्या ठिकाणी सर्वसमावेशक विकास खूप अपेक्षित आहे किंवा सर्वसमावेशक विकास होणं खूप अपेक्षित आहे. म्हणजे राहणीमानाचा दर्जा उंचावत असताना त्या ठिकाणी देशातील प्रत्येक विभागाचा किंवा प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक गटाचा त्या ठिकाणी विकास होणं अपेक्षित आहे. म्हणजे काय, राहणीमानाचा दर्जा उंचावणे, राहणीमानाचा दर्जा
उंचावणे, बरोबर ना, राहणीमानाचा दर्जा उंचावणे. आणि त्याचबरोबर ह्यामध्ये अजून ऍड काय करायचं तर सर्वसमावेशक त्या ठिकाणी काय राहणीमानाचा दर्जा उंचावणे. म्हणजे देशातील त्या ठिकाणी विकास होत असताना फक्त मुंबई पुणे त्या ठिकाणी मुंबई पुणे दिल्ली ह्यासारख्या शहरांचा विकास होऊन चालणार नाही, तर जी खेडी आहेत, जे आदिवासी पट्टे आहेत, त्या पट्ट्यामध्ये पण त्या ठिकाणी विकास होणं खूप अपेक्षित आहे, बरोबर ना. सो ती टर्म आपल्या ह्या ठिकाणी अभ्यासायची आहे. आणि दुसरं आहे उग्रवाद. हे समजून घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ. उग्रवाद म्हणजे काय, त्याला आपण त्या ठिकाणी एक्स्ट्रीमिझम असं म्हणू, की टोकाची भूमिका घेणारे लोक. ह्याला आपण थोडंसं अजून वेगवेगळ्या भागामध्ये बघू. टोकाची भूमिका घेणारे लोक, टोकाची भूमिका घेणारा गट पहिलं. ओके, टोकाची भूमिका घेणारा गट किंवा माणसे किंवा लोक. एक दुसरं काय, ह्या ठिकाणी जे उग्रवादी आहेत हे माणसं किंवा हे लोक, हे ह्यांचा जो असलेला समूह आहे किंवा गट आहे, हे राज्य व्यवस्थेवर किंवा राज्याची जी काही व्यवस्था आहे, जे काही स्ट्रक्चर आहे, ह्या राज्य व्यवस्थेवर त्या ठिकाणी ह्यांचा विश्वास नसतो किंवा राज्यावर विश्वास नाही. राज्यावर विश्वास नाही म्हणजे जे सरकारी आहेत, बरोबर ना, जे सरकारी आहेत या सरकारवर विश्वास नाही की सरकार त्या ठिकाणी आमचा काय करेल तर त्या ठिकाणी विकास करेल, बरोबर ना. आता परत इथून आपण इकडे जातोय, मी तुम्हाला पुढे एक डायग्राम काढणार आहे, त्यातून तुम्हाला त्या गोष्टी समजून सांगणार आहे. दुसरी काय, तिसरा पॉईंट काय की राज्यावर विश्वास नाहीये, मग आम्हाला हे राज्य उलटून टाकायचंय. we do not believe in the state, okay, we do not believe in the constitution, we do not believe in the way of development that state is doing, okay, की आम्ही जो राज्य विकास करत आहे त्या विकासावर आमचा विश्वास नाहीये, बरोबर. काय विश्वास नाही ते आपण पुढे कारण बघणार आहोत. तिसरं काय, मग आम्हाला हे राज्य नकोय, मग राज्य उलटून टाकण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे तर हिंसेचा वापर करायचा आहे किंवा हिंसक मार्गावर विश्वास. हिंसक मार्गावर विश्वास, हिंसक मार्गावर विश्वास. राज्यावर विश्वास नाही, मग राज्य संपवायचं कसं तर हिंसक मार्गाने, क्रांती करून त्या ठिकाणी आम्हाला हे राज्य संपवायचं आहे. आणि ह्या उग्रवादामध्ये कोणकोणते प्रकार येतात, मग त्यामध्ये पहिला प्रकार आहे नक्षलवाद. दुसरा आहे नॉर्थ ईस्टर्न इन्सर्जन्सी, म्हणजे ईशान्येकडील भागामध्ये जे सुरू असलेली बंडखोरी, बंडखोरांचे गट, बंडखोरी. आतंकवाद इत्यादी. ओके, हे जे गट आहेत किंवा हे जे त्या ठिकाणी विचारधारेवर त्या ठिकाणी चालणारे गट आहेत, ह्यांचा काय नक्षलवाद असतील, बंडखोर असतील किंवा आतंकवादी असतील, ह्यांचं त्या ठिकाणी ह्यांची एक्स्ट्रीम भूमिका असते, टोकाची भूमिका, की आम्ही सांगतोय तेच योग्य आहे, बरोबर ना. टोकाची भूमिका, आम्हाला राज्य पूर्णपणे संपून टाकायचं आहे, राज्य आमचा विकास करत नाहीये, म्हणजे राज्य संपून टाकण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी हिंसक मार्ग अवलंबवायचा आहे. हिंसक मार्गावर आमचा विश्वास आहे. अहिंसक मार्गाने त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी राज्य विकासाच्या प्रवाहामध्ये ओढणार नाही. आम्ही किती जर त्या ठिकाणी अहिंसक मार्ग अवलंबला तरी राज्य आम्हाला त्या ठिकाणी विकासाच्या प्रवाहामध्ये ओढणार नाही. सो उग्रवाद म्हणजे काय, एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, पहिली गोष्ट टोकाची भूमिका घेणारा गट. ओके, दुसरी गोष्ट काय, राज्यावर विश्वास नाही. तिसरी गोष्ट काय, हिंसक मार्ग अवलंबणे किंवा स्वीकारणे. हिंसक मार्गानेच त्या ठिकाणी काय होऊ शकतं तर त्या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीचं त्या ठिकाणी एक समाज स्थापन करू शकतो. यामध्ये धार्मिक मूलतत्वात सुद्धा येऊ शकतो, धार्मिक मूलतत्ववादी. मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे लोक ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने राज्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवत नाही, त्यांना राज्य नको असतं. धार्मिक मूलतत्वात. सो आता विकास म्हणजे काय की सर्वसाधारणपणे लोकांच्या राहणीमानामध्ये त्या ठिकाणी सुधारणा होणे, पहिली गोष्ट. सो सुधारणा होत असताना त्या ठिकाणी सर्वसमावेशक त्या ठिकाणी काय पाहिजे, विकास पाहिजे. म्हणजे देशातील त्या ठिकाणी प्रमुख शहरांचा किंवा प्रमुख भागाचा विकास होऊन चालणार नाही, तर तो विकास कसा पाहिजे, सर्वसमावेशक पाहिजे. मग जे आदिवासी पट्टे असतील बघा, तुम्ही बघा नेहमी नक्षलवाद तुम्हाला कुठं पाहायला मिळतोय किंवा नॉर्थ ईस्टर्न इन्सर्जन्सी म्हणजे ईशान्येकडील भागामध्ये जी बंडखोरी आहे ती कुठं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपण बघतो जर रेड कॉरिडॉर नावाची टर्म आहे बघा, तुम्हाला मॅपमध्ये बघायला भेटेल. थोडासा मॅपचा प्रॉब्लेम आला त्यामुळे आपण ओपन करू शकत नाही या ठिकाणी. रेड कॉरिडॉर म्हणजे ज्या ठिकाणी आतंकवाद, ज्या ठिकाणी नक्षलवाद प्रभावित क्षेत्र आहेत त्याला आपण रेड कॉरिडॉर म्हणतो. रेड म्हणजे काय, धोका, बरोबर ना. मग तो जो पूर्ण भाग आहे तो पूर्ण जंगलाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी आदिवासी त्या ठिकाणी घटक मोठ्या प्रमाणात राहतात. मग त्या आदिवासींचा त्या ठिकाणी बाकीच्या मेनलँड जो इंडिया आहे, बाकीचा जो भाग आहे म्हणजे शहरी भाग असेल किंवा ज्या ठिकाणी विकास बाकीच्या ठिकाणी विकास पोहोचलेला आहे
त्या मेनलँड इंडिया बरोबर जर आदिवासी भागाची तुलना केली तर त्या ठिकाणी विकास झालेला नाहीये. कुठं? आदिवासी भागामध्ये किंवा नॉर्थ ईस्टर्न भागात जर बघितलं, आजही खूप साऱ्या ठिकाणी जायला रस्ते नाहीयेत, बरोबर ना. सो विकास नसल्यामुळे त्या ठिकाणी उग्रवादाचा प्रसार झालेला आहे. टॉपिकचं नाव काय? विकास आणि उग्रवादाचा संबंध. आता पुढे बघा, विकास. विकास नसणे किंवा कमी विकास, विकास नसणे. ओके, आणि उग्रवाद. आता ह्या ठिकाणी स्पेसिफिकली आपण ठीक आहे उग्रवाद बघू. हा, नक्षलवादाऐवजी ठीक आहे, नक्षलवाद आपण पुढे क्लासिफाईड करू त्याला. विकास नाहीये. ओके, त्यामुळे काय? उग्रवाद त्या ठिकाणी, उग्रवादाचा प्रसार झालेला आहे. मग विकासामध्ये काय? तर सर्वसमावेशक विकास नाहीये. मग बेसिक त्या ठिकाणी पायाभूत सुविधा नाहीयेत, रस्ते नाहीयेत, वीज नाहीये, इंटरनेट नाहीये, शाळा नाहीयेत, महाविद्यालय नाहीयेत, दवाखाने नाहीयेत, बरोबर ना. पायाभूत सुविधा नसणे. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट बघा, की तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व करायला भेटेल की जो आदिवासी पट्टा आहे किंवा जो रेड कॉरिडॉरचा पट्टा आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी जंगल, जास्त जंगल असलेला भाग आहे. मग त्या ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. काय? मोठमोठे शासकीय प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात किंवा शासकीय प्रकल्पाच्या बरोबर त्या ठिकाणी खाजगी उद्योगधंदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग या उद्योगधंद्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी उद्योगधंदे गेल्याच्या नंतर शासन असेल किंवा खाजगी उद्योगपती असतील त्यांना त्या ठिकाणी नक्षलवादी लोक आदिवासी लोकांना काय करतात तर प्रॉमिस करतात की तुम्ही इथून उठा, आम्हाला या ठिकाणी काय करायचं, एक मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आम्हाला प्रस्थापित करायचा आहे आणि हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? रोजगार मिळणार आहे. तुम्ही इथून उठून गेल्यानंतर आम्ही तुम्हाला नवीन घर बांधून देऊ, नवीन त्या ठिकाणी तुमच्या मुलांना शाळा, महाविद्यालय जे काय असेल ते करून देऊ. तुम्ही इथून उठा, आपल्या ह्या प्रोजेक्टचा फायदा तुम्हालाच होणार आहे. ओके, मग आदिवासी बिचार त्या ठिकाणी त्या ठिकाणावरून उठतात. मग त्या ठिकाणी उठल्यानंतर जे काही शासन असेल किंवा जे काही खाजगी उद्योगपती असतील हे त्यांना केलेलं वचन, त्यांनी जे काही वचन त्या आदिवासी गटाला दिलेलं आहे तर ते वचन ते पूर्ण करत नाहीत. ओके, मग त्यांच्या आदिवासींच्या मनामध्ये शासनाच्या विरुद्ध काय होते? चीड निर्माण होते. उद्योगपतींच्या विरुद्ध काय होते? चीड निर्माण होते. मग हा काय? तर विस्थापन, बरोबर ना. या ठिकाणी काय झालं तर विस्थापन झालं. विस्थापन झाल्यामुळे त्यांचे त्या ठिकाणी बेसिकली जे काय त्यांचे व्यवसाय असतील, त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी शाळा असेल किंवा बेसिक त्यांचं जे काय जीवन असेल हे जीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळते, बरोबर ना. सो पायाभूत सुविधा नाहीये, मोठ्या प्रमाणात विस्थापन आहे, बरोबर ना. त्याचबरोबर त्या ठिकाणी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. ह्या भागामध्ये सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. म्हणजे प्रशासकीय कमतरता, बरोबर. ह्या गोष्टी नसल्यामुळे त्या ठिकाणी काय तर उग्रवाद आहे. विकास नसल्यामुळे काय तर त्या ठिकाणी उग्रवादी गट निर्माण झालेले आहेत की आम्हाला त्या ठिकाणी मेन स्ट्रीम पासून त्या ठिकाणी बाहेर ठेवलं गेलं. आम्हाला त्या ठिकाणी बेसिक सुविधा नाहीत, रस्ते नाहीये, पायाभूत रस्ते नाही, शाळा नाहीयेत, महाविद्यालय नाहीत, वीज नाही, इंटरनेट नाहीये, बरोबर ना. सो ह्या गोष्टी आता जो आदिवासी गट आहे बघा, आदिवासी गटाला नक्षलवादी सांगतात की बघा तुम्हाला त्या ठिकाणी सरकारनं काहीच दिलेलं नाहीये. मेनलँड एरियामध्ये सरकारनं खूप सारा विकास केलेला आहे, तुम्हाला साईडला ठेवलेलं आहे, तुमच्यावर सरकारचं लक्षच नाहीये. सो त्यांचं ब्रेन वॉशिंग करायला त्या ठिकाणी सरकार नक्षलवादी यशस्वी होतात. सो विकास नसल्यामुळे उग्रवाद. नंतरच्या काळामध्ये सरकारनं म्हणजे प्रामुख्याने 2009 मध्ये ज्यावेळेस दंतेवाडामध्ये हल्ला झाला, त्या नक्षलवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी 76 पोलीस शहीद झाले, जवान शहीद झाले. त्यानंतर सरकारचे डोळे उघडले. त्यावेळेस असलेल्या त्या ठिकाणी गृहमंत्रीने काय सांगितलं की बाबा 30 दिवसामधून आम्ही देशामधील त्या ठिकाणी नक्षलवाद संपून टाकू. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 2005 मध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमच्या मते देशातील सगळ्यात मोठी म्हणजे सुरक्षेच्या संदर्भात तुमच्या मते देशातील सगळ्यात मोठी समस्या काय? तर मनमोहन सिंग यांनी सांगितलं की माझ्या मते देशातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे देशामध्ये असलेला नक्षलवाद. ओके, सो नक्षलवाद त्या ठिकाणी राज्यासाठी सुरुवातीपासून त्या ठिकाणी महत्वाची समस्या होती. आता बघा ह्या बेसिक गोष्टी नसल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला की उग्रवाद त्या ठिकाणी सुरू झाला. उग्रवादमध्ये फक्त नक्षलवाद येत नाही तर बंडखोर जे आहेत नॉर्थ ईस्टर्न त्या ठिकाणी पण विकास नसल्यामुळे ती समस्या आपल्याला उद्भवलेली पाहायला मिळते. ते आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघणार आहोत. ओके,
आता भविष्यामध्ये शासनाने काय ठरवलं की ठीक आहे आपण ह्या भागामध्ये आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू, पायाभूत सुविधा विकसित करू. मग शासनाने काय केलं, पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न शासनाने केला त्यावेळेस नक्षलवादी जे गट आहेत किंवा जे बंडखोर आहेत हे काय करायचे, जर रस्ता बांधला तर रस्ता त्या ठिकाणी संपून टाकायचे ब्लास्टच्या मार्फत, शाळा बांधली की शाळा उद्ध्वस्त करायचे. ओके, इंटरनेटचं तुम्ही जर त्या ठिकाणी खांबा उभं केले टावर्स, ते टावर्स पाडायचे. म्हणजे आता उग्रवाद असल्यामुळे काय नाहीये तर विकास नाहीये. ओके, सो एक गट काय म्हणतोय, जे थिंक टँक आहेत, जे विचार गट आहेत, जे नक्षलवादावर त्या ठिकाणी विश्लेषण करतात, एक गट म्हणतोय विकास नसल्यामुळे त्या ठिकाणी नक्षलवाद आहे किंवा उग्रवाद आहे. मी फक्त स्पेसिफिकली नक्षलवादावर या ठिकाणी बोलेल, पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी बाकीच्या पॉईंट्सवर पण बोलेल. विकास नसल्यामुळे एक गट काय म्हणतोय की आपल्याकडे नक्षलवाद पाहायला मिळतोय. आणि दुसरा विचार गट जो आहे थिंक टँक, त्याला आपण मराठीमध्ये विचार गट म्हणतो. दुसरा विचार गट काय म्हणतोय की उग्रवाद असल्यामुळे, नक्षलवाद असल्यामुळे विकास नाहीये. ओके, मग रस्ते, शाळा यांच्यावर काय करायचा तर हल्ला, यांच्यावर हल्ला. ओके, सो देशामध्ये आपल्याला दोन प्रभाव पाहायला मिळतात. एक प्रभाव काय म्हणतोय की विकास नसल्यामुळे त्या ठिकाणी नक्षलवाद आहे आणि नक्षलवाद असल्यामुळे विकास नाहीये. कारण की जे काय त्या ठिकाणी सरकार करण्याचा प्रयत्न करते त्यावर नक्षलवादी काय करतात तर हल्ला करतात. ओके, सो असा त्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्शियल इश्यू आहे. सो जर बघितलं तर दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आहेत नक्षलवादासाठी कारणीभूत. दोन्ही गोष्टी नक्षलवादासाठी कारणीभूत आहेत की विकासही पाहिजे आणि त्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, म्हणजे विकासही करणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर नक्षलवादाला आपण त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर बोलणी करणं सुद्धा अपेक्षित आहे. ओके, सो आता आपण बेसिकली ह्या टॉपिकचा रिलेव्हन्स समजून घेतला की विकास नसल्यामुळे कशा पद्धतीने उग्रवादाचा प्रसार होतोय. सो व्हॉट वॉज अवर फर्स्ट टॉपिक इन द इंटरनल सिक्युरिटी, विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील संबंध. तुम्हाला थोडक्यात मी संबंध समजून सांगितलेला आहे. आता भारतामध्ये नक्षलवाद कशा पद्धतीने पसरला, आता उग्रवादाकडून आपण फक्त स्पेसिफिकली नक्षलवाद बघत आहोत. उग्रवादाचे वेगवेगळे प्रकार आहेत. नक्षलवाद आहे, ईशान्येकडील बंडखोरी आहे, आतंकवाद आहे, धार्मिक मूलतत्ववाद आहे. ओके, आता ह्या ठिकाणी स्पेसिफिकली आपण नक्षलवाद, स्पेसिफिकली नक्सलिझम, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो नक्सलिझम. ओके, नक्षलवाद, आणि तो पण कुठला, भारतामधील. ओके, भारतामधील नक्षलवाद, त्याची पार्श्वभूमी, हे बघा, भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर म्हणजे 1947 लगेच नक्षलवादी कारवाई सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ओके, आता थोडीशी पार्श्वभूमी बघू. भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नक्षलवादी उठाव कुठं झाला तर नक्षलबारी एरियामध्ये 1967ला. ओके, आता नक्षलबारी एरियामध्ये हे पश्चिम बंगालमधील एक छोटंसं गाव होतं. काय होतं, गाव होतं नक्षलबारी. तिथं ही चळवळ त्या ठिकाणी मुवमेंट सुरू झाली. त्याच्या पण अगोदर आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी बघायला लागेल. डायरेक्टली पॉईंट्सवर आलं तर त्या ठिकाणी कॉन्सेप्ट क्लिअर होत नसते, त्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी आपण काय करू, ह्याची पार्श्वभूमी बघून घेऊ. आता बघा, नक्षलवाद ही जी एक विचारधारा आहे, ही विचारधारा थोडीशी काय आहे तर राज्यहीन समाज, की वी डू नॉट वॉन्ट स्टेट, राज्यहीन समाज, आम्हाला राज्य नकोय, आम्हाला राज्य नसलेला समाज पाहिजे, अशी थोडक्यात कॉन्सेप्ट आहे. ओके, मग राज्य नसलेला समाज, आम्हाला राज्य नकोय, आमचा राज्यावर विश्वास नाहीये, राज्य हे त्या ठिकाणी काय आहे तर राज्य हे भांडवलदार वर्गाच्या हातचं काय खेळणं आहे. हे असं कोण म्हणत होतं तर असं कार्ल मार्क्स म्हणत होता. बघा, कार्ल मार्क्स. मार्क्स हा कुठला होता तर जर्मनीचा होता. ओके, मार्क्सनं सर्वप्रथम सांगितलं सुरुवातीपासून की म्हणजे जो कामगारांचा मोठ्या प्रमाणात छळ होतोय, वर्ग संघर्ष संकल्पना मार्क्सपासून आली, लक्षात ठेवा. 19व्या शतकामध्ये प्रामुख्याने संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. जो कामगारांचा मोठ्या प्रमाणात छळ होतोय, ह्या छळामध्ये फक्त उद्योगपतीच समाविष्ट नाहीत, तर ह्या छळामध्ये त्या ठिकाणी काय तर राज्य सुद्धा त्यांच्याबरोबर हात मिळवणी करत आहे. मग राज्य कशी हात मिळवणी करते तर राज्य काय करणार आहे, भांडवलदारांना सुपीक ठरतील, सोयीस्कर ठरतील, सुपीक ठरतील, सोयीस्कर ठरतील असे कायदे काय करेल राज्य बनवेल. म्हणजे काय करेल राज्य, कायदे बनवत असताना कामाचे तास किती करा, 12 तास, कामगारांना पगार कमी द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मग जर राज्याने भांडवलदारांची मदत केली तर भांडवलदार निवडणुकीमध्ये राज्याची मदत करणार आहेत. ओके ना, सो यांचं काय साठलोट आहे. मग कार्ल मार्क्स काय म्हणला की, कार्ल मार्क्स म्हणला त्या ठिकाणी की आम्हाला राज्य नकोय, राज्यहीन समाज,
राज्य काय, राज्य हे भांडवलदाराच्या हातचं खेळणं आहे, राज्य हे शोषणाचं साधन आहे, असं कार्ल मार्क्स म्हणलं होतं. मार्क्सच्या विचाराने प्रभावित होईल, आपला मार्क्सच्या विचाराने प्रभावित होईल. मार्क्सनं सांगितलं होतं की क्रांती होणार आहे ज्या ठिकाणी, मार्क्सनं काय म्हटलं होतं की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडवलशाही फोफावलेली आहे, भांडवलशाही शिखरावर आहे, त्या ठिकाणी क्रांती होणं अपेक्षित आहे. परंतु क्रांती झाली नाही. का नाही झाली तो वेगळा प्रश्न आहे. कारण की मार्क्सचे जे विरोधक होते, म्हणजे जे भांडवलदार होते, त्यांनी मार्क्सच्या विचारामधून शिकले. ते काय म्हटले की बाबा मार्क्स काय सांगतो की जगातील कामगारांना एकत्र या, हातामध्ये शस्त्र घ्या आणि काय करा, तर त्या ठिकाणी हल्ला करा या भांडवलदार वर्गावर. कारण की भांडवलदार काय करतात, तुमचं शोषण करतात. मग मार्क्सनं सांगितलं प्रामुख्याने ब्रिटनमध्ये सर्वप्रथम क्रांती होईल, कारण की ब्रिटन हा जास्त त्या ठिकाणी भांडवलशाही असलेला देश होता. पण ब्रिटनमधले जे काय भांडवलदार आहेत ते हुशार झाले. त्यांनी काय केलं, तर त्यांनी त्या ठिकाणी चांगली शाळा, म्हणजे कामगारांच्या पोरांना कामगारांना कामाचे तास कमी केले, त्यांच्या पगारी वाढवल्या, त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या शाळा दिल्या, त्यांना पेन्शन्स दिल्या. ओके, म्हणजे पेन्शन्स असतील, जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मोफत उपचार केंद्र सुरू केले. सो हे मार्क्सच्या विचारातून शिकले की मार्क्स सांगतोय, त्यामुळे म्हणजे मार्क्सच्या विचाराने प्रभावित होऊन जर कामगार एकत्र आले तर आपल्याकडे त्या ठिकाणी क्रांती होऊ शकते. मार्क्सच्या विचारातून शिकून त्यांनी काय केलं, तर सुधारणा केल्या. कुठं, भांडवलशाही राज्यामध्ये. त्यामुळे कामगारांना जर सगळ्या गोष्टी सोयीस्कर मिळत असतील तर कामगारांना त्या ठिकाणी क्रांती केलेली नाही. हा विचार पुढे कुठे पाहायला मिळतो आपला, तर लेनिन. कुठे, तर सोव्हिएत रशियामध्ये. लेनिननं काय केलं, तर लेनिन त्या ठिकाणी क्रांती केली, बरोबर ना. लेनिननं काय केलं, त्या ठिकाणी असलेला जो काय समाज आहे, जो प्रामुख्याने त्या ठिकाणी समाज कोणता होता, तर सरदामशाही, म्हणजे मोठमोठे सावकार. ओके, मोठमोठे त्या ठिकाणी भांडवलशाही समाज नव्हता, सरदामशाही होती. लेनिननं काय केलं, तर शेतकऱ्यांना त्यांच्या विरुद्ध म्हणजे शेतकऱ्यांना एकत्रित केलं, संघटित केलं आणि तिथं क्रांती केली. ओके, माओनं तीच पद्धत त्या ठिकाणी अवलंबली. माओ कुठं, चीनमध्ये. आता ह्यांच्या विचाराने प्रभावित होऊन भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की सीपीआय, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्या ठिकाणी स्थापन झाली होती. ओके, सीपीआय, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, 1925 मध्ये त्या ठिकाणी सीपीआयची स्थापना झाली होती. प्रामुख्याने एम एन रॉय ह्या सीपीआयचे भारतामध्ये नेते होते. ओके, एम एन रॉयचे त्या ठिकाणी लेनिन बरोबर पण त्या ठिकाणी काय झालेले, तर वादविवाद झाले एम एन रॉय यांचे, बरोबर ना. तो वेगळा प्रश्न आहे. लेनिन बरोबर सुद्धा वाद झालेले एम एन रॉय यांचे. तर भारतामध्ये सीपीआय स्थापन झाली. भारतात सीपीआय त्या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर 1950च्या नंतरच निवडणुकीमध्ये पण त्यांनी सहभाग घेतला. मूळ प्रश्न त्या ठिकाणी कुठं झाला की 1962 ज्यावेळेस भारत चीन युद्ध लागलं, भारत चीन युद्धामध्ये त्या ठिकाणी सीपीआय जो आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. आता भारत चीन ह्याचा पार्श्वभूमी बघत असताना चीनमध्ये काय होतं, तर माओ होते, म्हणजे माओवादी विचारांचं त्या ठिकाणी सरकार होतं. ओके, माओला मानणारा भारतामध्ये गट होता. जी मार्क्सचे विचार होते की राज्यहीन समाज वगैरे वगैरे, त्यात त्यांनी खूप सारे बदल केले नंतरच्या काळामध्ये. सीपीआय, ओके, ह्याच्यामध्ये एक गट असा होता की तो गट काय म्हणायचा की भारताचं चीनचं युद्ध झालं नाही पाहिजे, जरी झालं तरी आपण चीनला समर्थन दिलं पाहिजे, जरी झालं तरी आपण चीनला समर्थन दिलं पाहिजे. जर आपण भारताला समर्थन दिलं तर त्या ठिकाणी चीन हरणार. चीन जर हरला तर त्या ठिकाणी कम्युनिस्ट जी काही रिव्हॉल्युशन आहे, साम्यवादी जी क्रांती आहे, ती जगभरामध्ये संपून जाईल. कारण की साम्यवादी क्रांतीचा त्या ठिकाणी एक पुरस्कर्ता म्हणून कोण आहे, चीन आहे. मग एक गट असा होता की जो त्या ठिकाणी भारताने चीनबरोबर युद्ध नाही केलं पाहिजे ह्या विचारांचा समर्थन करत होता. आणि एक गट असा होता की त्या ठिकाणी भारताला समर्थन देऊ लागला. मग ह्यांची त्या ठिकाणी फाळणी झाली. ह्यांच्यामध्ये दोन विभाग झाले. एक आहे सीपीआय एम, म्हणजे काय, मार्क्सिस्ट. सीपीआयएम, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, एम मार्क्सिस्ट. ओके, मार्क्सवादी. त्यांनी काय सांगितलं की आपण भारताला सपोर्ट केला पाहिजे, भारत आपला देश आहे. ओके, आणि दुसरा गट होता सीपीआय एम एल, माओवादी आणि लेनिनवादी. त्यांचं काय म्हणणं होतं की त्या ठिकाणी आपण चीनच्या बाजूने गेलं पाहिजे किंवा आपण हे युद्ध झालंच नाही पाहिजे. जर हे युद्ध झालं तर त्या ठिकाणी साम्यवादी क्रांतीचा जगभरामध्ये काय होईल, हसू होईल. ते लोक हसतील. बघा, दोन्ही पण त्या ठिकाणी समाजवादी देश आहेत. म्हणजे भारत सुरुवातीच्या काळामध्ये काय होता, तर समाजवादी राज्य होता भारत. म्हणजे बहुतांश पॉलिसी भारताच्या कशा होत्या, तर सोशलिस्ट होत्या. म्हणजे भारताने अधिकृतपणे पण त्या ठिकाणी स्वतःला समाजवादी घोषित केलं नव्हतं 1976 पर्यंत. तरी सुद्धा भारतामध्ये त्या ठिकाणी बहुतांश पॉलिसी काय होत्या, सोशलिस्ट होत्या. समाजवादी म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय की असलेली जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीवर जास्त करून, म्हणजे संपत्तीवर राज्याचा अधिकार, राज्य लोकांना गरजेनुसार संपत्तीचं वाटप करेल. लोकांना खाजगी संपत्तीचा संचय करण्याचा अधिकार नाहीये. पीपल डू नॉट हॅव टू सेव्ह द प्रायव्हेट प्रॉपर्टी. त्यांना खाजगी संपत्तीचा त्या ठिकाणी संचय करण्याचा अधिकार नाही. जी काय संपत्ती असेल ती कोणाकडे, लोकांकडे असेल. ही विचारधारा म्हणजे समाजवादी. ओके ना.
मग ह्यामध्ये गट पडले. ओके, CPI-M भारताच्या बाजूने होता आणि CPI-ML त्या ठिकाणी चीनच्या बाजूनं. मग ह्या ML वर त्या ठिकाणी सरकारनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय केलं, कारवाई केली. माओवादी आणि लेनिनवादी गटावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. हा गट फुटला, वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी विभागला. हे जे नेते आहेत ते अंडरग्राऊंड झाले. ओके, ह्याचे एक प्रमुख नेते होते चारू मुजुमदार. कोण होते? चारू मुजुमदार. आता आपण त्या ठिकाणी भारतामध्ये एंटर केलेलं आहे, लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण थोडक्यात पार्श्वभूमी बघितली की कुठून माओवाद भारतामध्ये आला, कुठून नक्षलवाद भारतामध्ये आला, त्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी होती. चारू मुजुमदार, बाकीचे पण सन्याल वगैरे नेते होते. चारू मुजुमदार यांनी त्या ठिकाणी पश्चिम बंगालमधील जे नक्षलवादी एक गाव आहे पश्चिम बंगालमध्ये, त्या गावामध्ये जाऊन काय केलं तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन ते राहू लागले आणि तिथल्या लोकांमध्ये काम करू लागले. ओके, कुठं? पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात. आणि हे गाव जे आहे बघा कुठे आहे माहिती आहे का? भारत, चीन आणि नेपाळच्या बाउंड्रीवर आहे. मॅपवर कधी सर्च करा, नक्षलबारी भारत, चीन आणि नेपाळच्या बाउंड्रीवर आहे. म्हणजे ह्यांनी लोकेशन काय निवडलं तर नक्षलबारी, पश्चिम बंगालमधील नक्षलबारी, जिथून त्या ठिकाणी पळणं सोपं आहे चीनमध्ये. जिथून त्या ठिकाणी जर क्रांती करायची असेल उद्या भविष्यामध्ये तर क्रांतीसाठी लागणारं शस्त्रास्त्र, पैसा, मॅनफोर्स आपल्याला चीन पोहोचू शकतं, कारण की ह्यांनी चीन माओवादी विचारांचं समर्थन दिलं होतं. आता नक्षलबारी गावामध्ये यांनी काय केलं, त्या ठिकाणी ठाण लोकांना सांगू लागले की तुमच्यावर कशा, त्या ठिकाणी काय होतं तर थोडाफार आदिवासी भाग होता, म्हणजे मागासलेला भाग होता. त्या ठिकाणी काय होते तर अल्पभूधारक होते, कामगार होते. ओके, छोटे मोठे शेतकरी होते त्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये. मग त्यांनी लोकांना सांगितलं की तुमच्यावर काय होतं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अत्याचार होतोय. आता बघा, ही विचारधारा आज रिलेव्हन्स नाहीये. आज त्या विचारधारेचा त्या ठिकाणी आपला प्रभाव पाहायला मिळत नाही किंवा रिलेव्हन्स मोठ्या प्रमाणात नाहीये. म्हणजे ही विचारधारा जी कामगारांचे प्रश्न सोडवत होती किंवा कामगारांच्या प्रश्नावर काम करत होती की कामगार हा वेगळा गट आहे आणि असलेला भांडवलदार हा वेगळा गट आहे. कामगारांनी भांडवलदारांच्या विरुद्ध क्रांती केली पाहिजे, कारण की भांडवलदार काय करतात, कामगारांचं शोषण करतायत. ओके, जे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जे सरजमदार आहेत किंवा जे सरजमशाही सावकार आहेत, सावकारांच्या विरुद्ध क्रांती केली पाहिजे, कारण की सावकाराकडनं काय शेतकरी कर्ज घेतात आणि शेतकऱ्याकडे काय करतात, सावकार काय करतात, मोठ्या प्रमाणात त्यांना व्याज लावतात. सो अशी त्या ठिकाणी त्यांनी काम करायला सुरू केलं नक्षलबारी एरियामध्ये. 1967 ला काय झालं, 1967 एक प्रकरण घडलं की शेतकऱ्याची जमीन त्या ठिकाणी कोणी घेतली होती तर त्या ठिकाणी सावकारानं घेतली होती. शेतकऱ्यानं कर्ज फेडलं. ओके, शेतकऱ्यानं कर्ज फेडलं तरी पण सावकार ती जमीन सोडायला तयार नव्हता. शेतकरी कुठं गेला तर शेतकरी गेला त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेला. कोर्टानं पण त्या ठिकाणी सावकाराला सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, शेतकरी जमीन देऊन टाका. ओके, मग सावकारांनी तरी सुद्धा ऐकलं नाही. सावकारांनी काय केलं, शेतकरी त्या जमिनीवर गेला असता, म्हणजे शेतीची त्या ठिकाणी शेती करण्यासाठी गेलेलं असतं, त्या ठिकाणी काय झालं, सावकाराचे जे काय बॉडीगार्ड होते तर त्यांनी त्या शेतकऱ्याला बेदम मारलं. ही मारहाण झाल्याच्या नंतर ओके शेतकरी तिथले सगळे त्या ठिकाणी काय झाले, चिडले ह्या गोष्टीच्या विरुद्ध. ओके, सगळे शेतकरी एकत्र आले. त्यांनी काय केलं, त्या भागामध्ये त्या ठिकाणी जे सावकार आहेत, जमीनदार आहेत, सरजमदार आहेत, त्यांना मारलं, त्यांच्या घरच्यांना मारलं. ते असलेले रेकॉर्ड सगळे जाळून टाकले, घर वगैरे सगळं त्यांनी त्या ठिकाणी जाळून टाकलं. म्हणजे जे रेकॉर्ड्स होते जमिनी गहाण ठेवलेले रेकॉर्ड, ते सगळे रेकॉर्ड्स त्या ठिकाणी जाळून टाकले. सावकारांना त्या ठिकाणी पूर्णपणे ठार मारलं, सावकारांच्या फॅमिलीला पूर्णपणे ठार मारलं. आणि त्या ठिकाणी काय झालं तर एक ठिणगी पेटली पूर्णपणे त्या एरियामध्ये. ओके, सगळे शेतकरी कामगार एका साईडनं झाले आणि जो काय अल्पसंख्याक असलेला भांडवलदार वर्ग आहे तो एका साईडनं झाला. हे सगळं प्रकरण घडलं आणि हे प्रकरण काय म्हणजे एक दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी सरकारने ह्याला कंट्रोलमध्ये केलं. ओके, परंतु ह्याचा प्रभाव असा झाला, लक्षात ठेवा. म्हणजे हे फक्त एका नक्षलबारी गावापर्यंत मर्यादित राहिलं नाही, ह्याचा प्रभाव पूर्ण भारतामध्ये पसरला. पूर्ण भारतामध्ये जे त्या ठिकाणी माओच्या विचाराने प्रभावित होते, ज्यांना साम्यवाद पाहिजे होता, जे राजकीय व्यवस्थेवर विश्वास ठेवत नव्हते, त्यांना त्या ठिकाणी साम्यवादी राज्य पाहिजे होतं, त्यांना त्या ठिकाणी काय करायचं, हिंसा करायची होती, ते लोक काय झाले, इन्स्पायर झाले ह्या घटनेनं. पूर्ण भारतामध्ये याचा प्रभाव पडला आणि ते जे नक्षलवादी विचारांवर त्या ठिकाणी विश्वास म्हणजे नक्षलवादी नाही, जे माओवादी विचारांवर त्या ठिकाणी विश्वास ठेवत होते ते ह्या गोष्टीनं प्रभावित झाले. ओके, आणि 1967 ला सुरू झालेली एका जिल्ह्यातली चळवळ 2009 पर्यंत देशाच्या 180 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी हा जो विचार आहे, नक्षलवाद विचार, हा त्या ठिकाणी काय झाला, प्रभावित झाला. आता नक्षलवाद हे जे नाव पडले, हे नाव नक्षलबारी ह्या गावामुळे पडलेलं आहे. ओके, नक्षलबारी गावामुळे काय झालं तर नक्षलवाद हे नाव पडलं. नक्षलवाद
नक्षलवाद हे दुसरं काय नसून हे माओचे विचार आहेत. माओच्या विचारानं त्या ठिकाणी प्रभावित झालेले लोक आहेत. नक्षलवाद इज इक्वल टू माओवाद. ओके, ह्यांना या राज्य संस्थेवर विश्वास नाहीये. ओके ना. माओ काय म्हणतोय? माओ काय म्हटला होता की क्रांती ही फक्त बंदुकीच्या नळीतूनच येऊ शकते. क्रांती ही फक्त बंदुकीच्या नळीमार्फतच येऊ शकते. बरोबर ना. सो नक्षलवाद इज नथिंग बट इट इज अ आयडियोलॉजी ऑफ द माओइस्ट. इट इज आयडियोलॉजी ऑफ द माओ. ओके, माओवाद म्हणजेच काय? नक्षलवाद. ओके, सो नक्षलवाद हे नाव जे आहे नक्षलबारी गावामध्ये झालेली जी काही छोटी मोठी क्रांती होती तिथून त्या ठिकाणी सुरू झालं. ओके, सो ही थोडक्यात भारतामध्ये पार्श्वभूमी होती. 1967 त्या ठिकाणी भारतामध्ये ही ठिणगी पेटली आणि ह्याचा प्रभाव पूर्ण भारतभर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो थोडक्यात आपण पार्श्वभूमी बघितली. आता नक्षलवादाची कारणे काय आहेत बघा. ह्याचे वेगवेगळे टप्पे सुद्धा आहेत. टप्पे काय की 1967 पासून 1971 पर्यंत पहिला टप्पा, 1967 to 1971 ह्या पहिल्या टप्प्यामध्ये तो जास्त भागामध्ये पसरलेला नव्हता. थोडाफार पश्चिम बंगालच्या भागामध्ये त्या ठिकाणी नक्षलवाद पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी 1971 ज्यावेळेस चारू मुजुमदार यांचा मृत्यू झाला. चारू मुजुमदारच्या मृत्यूनंतर थोडीशी नक्षलवादी जी काही काय चळवळ आहे ही चळवळ थोडीशी काय झाली, शांत झाली. परंतु 1980 पासून परत त्या ठिकाणी काय झालं तर उठाव व्हायला सुरुवात झाली. दुसरा टप्पा सुरू होतो 1980 पासून त्या ठिकाणी 2004 पर्यंत. पहिला टप्पा 1967 ते 1971. दुसरा टप्पा त्या ठिकाणी 1980 to 2004. ह्या टप्प्यामध्ये काय झालं बघा. ह्या टप्प्यामध्ये ज्या वेगवेगळ्या नक्षलवादी संघटना होत्या देशामध्ये या सगळ्या संघटना त्या ठिकाणी एकत्र आल्या. ओके, आणि त्यांनी त्या ठिकाणी CPI माओवादी ही एकत्रित संघटना स्थापन केली. त्यांनी लेनिनला बाजूला काढलं. ओके, कारण की ते पूर्णपणे आता माओइस्ट होते, माओवादी होते. छोट्या संघटना ह्या टप्प्यामध्ये एकत्र आल्या छोट्या आणि त्यांनी एक मोठी संघटना स्थापन केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, ह्या काळामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं लोकांमध्ये जाऊन की तुमच्यावर अत्याचार होतोय, तुमच्यामध्ये तुमचा विकास झालेला नाहीये, तुमचं त्या ठिकाणी विस्थापन केलं जाते. मोठमोठे उद्योगपती ह्या ठिकाणी येऊन काय करतात तर प्रोजेक्ट टाकतात, पण याचा फायदा तुम्हाला होत नाही. तुमचं जल जमीन जंगल म्हणजे आदिवासी विभागाचं काय जल जमीन जंगल हे पूर्णपणे काय असतं तर आदिवासींसाठी एक त्या ठिकाणी उपजीविका असते. आणि ह्या उपजीविकेपासून जर आदिवासी गटाला जर तुम्ही वेगळं ठेवलं तर ते काय करणार आहेत तर क्रांती करणार किंवा ह्यांना जाऊन सामील होणार आहेत. सो ह्यांनी लोकांपर्यंत काय केलं, काम केलं. ओके, तिसरा टप्पा बघा 2004 ते 2009 ह्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं तर देशामध्ये नक्षलवाद एकदम शिखरावर होता. दर त्या ठिकाणी 8 दिवसाला 10 दिवसाला एक बातमी यायची की पोलीस प्रशासनामधली एखादा व्यक्ती मारला, त्यानंतर नागरी प्रशासनामधलं कोणतरी एखादा किडनॅप केला. ओके, कारण की ह्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी एवढं जबरदस्त काम म्हणजे लोकांमध्ये जाऊन काम केलं, त्याचा प्रभाव असा झाला की लोक त्यांना पूर्णपणे जोडले गेले. ओके ना. सो तिसरा टप्पा काय होता तर आक्रमक टप्पा. आणि चौथा टप्पा जो आहे 2009 ते आतापर्यंत 9 ते आतापर्यंत हा त्या ठिकाणी डिक्लाइन हळूहळू नक्षलवाद भारतामधून संपू लागला, हा टप्पा होता. ओके, सो टप्पे थोडक्यात आपण बघितले. ह्यामध्ये विषय काय होते, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विषय, कामगारांचा विषय, बरोबर ना. त्यानंतर जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात आपल्या बिहारमध्ये पाहायला मिळतोय. मग जे त्या ठिकाणी मागासवर्गीय घटक आहेत त्यांची बाजू ह्यांनी नक्षलवाद्यांनी लावून धरली. त्यांचा त्या ठिकाणी विषय असेल म्हणजे सामाजिक प्रश्न. ओके, ह्यांनी त्या ठिकाणी लावून धरले. आता नक्षलवादाची कारणे काय, पार्श्वभूमी बघितली आपण, थोडक्यात टप्पे बघितले. टप्पे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी होते, हे तुम्हाला उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित नाहीये. ओके, नक्षलवाद हा त्या ठिकाणी उग्रवादाचा एक सबप्रकार आहे, तो मी तुम्हाला सांगितला. आता कारणे, नक्षलवादाची कारणे. सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर आर्थिक कारण. सगळ्यात महत्वाचं आर्थिक कारण म्हणजे विकासात्मक कारण. ठीक आहे, त्याला आपण दुसरं नाव देऊ विकास. विकास नसणे. भारत स्वातंत्र्य होऊन आजही त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की जे नॉर्थ ईस्ट रिजन आहे, थोडक्यात नॉर्थ ईस्ट मध्ये बंडखोरी आहे, ह्याचा थोडासा तो एक सिमिलरिटी असलेला प्रकार आहे. किंवा जे काही नक्षलवादी विभाग आहेत त्यामध्ये आजही त्या ठिकाणी बेसिक पायाभूत सुविधा नव्हत्या. तुम्हाला पाहायला मिळत असेल की महाराष्ट्राचे जे काही चीफ मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीसजी यांनी त्या ठिकाणी 1 जानेवारी त्या ठिकाणी कुठं तर गडचिरोलीमध्ये मुक्काम केला. म्हणजे 2025 हे जे नवीन वर्ष आहे हे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन त्यांनी गडचिरोलीमध्ये केलं आणि एका बसमधून त्यांनी प्रवास केला.
ज्या बसमधून त्यांनी प्रवास केला ती जी बस आहे फर्स्ट टाइम त्या ठिकाणी रोड झाला आणि फर्स्ट टाइम त्या ठिकाणी रोडवरून त्या बस धावली. म्हणजे भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले की त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी बस धावली. म्हणजे असे खूप सारे त्या ठिकाणी आदिवासी पट्टे होते, वाडे होते की त्या ठिकाणी बेसिक पायाभूत सुविधा सुद्धा नव्हत्या. मग त्यांना मेन जे काही मेनलँड इंडिया आहे त्या इंडियाच्या विकासापासून त्यांना पूर्णपणे दूर ठेवलं गेलं होतं. म्हणजे दूर ठेवलं म्हणजे कोणी जाणून बुजून ठेवलं गेलं नाही तर प्रशासनामध्ये त्या ठिकाणी अपयश होतं, राजकीय अपयश होतं. ओके ना. ह्या ठिकाणी काय तर प्रचंड दारिद्र्य, बेकारी किंवा बेरोजगारी जर अनएम्प्लॉयमेंट असेल, जर हे बघा तरुणांना जर त्या ठिकाणी रोजगार नसेल तर तरुण त्या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्याही दिशेला अट्रॅक्ट होऊ शकतो. जर आदिवासी, एक तर पहिली गोष्ट काय नाही, शिक्षण नाहीये. जर शिक्षण नसेल तर त्या ठिकाणी अशिक्षित लोकांना मॅनिप्युलेट करणं खूप सोपं जातं. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी सांगणं की तुमच्यावर अत्याचार होतोय, त्यांना प्रभाव टाकणं त्या ठिकाणी सोपं जातं. मग बेरोजगारी असेल तर तिथला तरुण काय होणार आहे, तिथला तरुण नक्षलवादी गटांमध्ये सामील होणार आहे. ओके. प्रचंड गरिबी, पायाभूत सुविधांचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव. ओके. मग या पायाभूत सुविधामध्ये काय नाहीये तर रस्ते, वीज, शाळा, इंटरनेट, दवाखाने इत्यादी. म्हणजे ज्या जीवन जगण्यासाठी बेसिक मूलभूत गरजा आहेत त्या गरजा सुद्धा त्या ठिकाणी त्या भागामध्ये नसल्या कारणाने त्या ठिकाणी तिथे असलेला जो काही वर्ग आहे, जो गट आहे तो नक्षलवादी गटांकडे काय होतो तर आकर्षित होतो. इव्हन नक्षलवादी एरियामध्ये काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी पॅरलल गव्हर्नमेंट होते. म्हणजे इकडं असलेलं शासन त्या शासनाच्या विरुद्ध त्या शासनाला समांतर त्यांच्या न्याय व्यवस्था होत्या, त्यांच्या शाळा होत्या. न्याय व्यवस्थेमध्ये काय केलं जायचं, एखादं जर भांडण झालं असेल तर त्या ठिकाणी दोन्ही गटांना त्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्याकडनं बोलवलं जायचं आणि जाणून बुजून त्या ठिकाणी नक्षलवादी काय करायचे तर त्या ठिकाणी एखाद्या व्यावसायिकाचं म्हणजे एखादा व्यावसायिक आणि एखादा छोटासा गरीब माणसाचं जर भांडण झालं असेल तर जाणून बुजून नक्षलवादी काय करणार, त्या गरीब व्यक्तीचं, गरीब आदिवासीची बाजू घेणार. ह्या गरीब आदिवासीची बाजू घेतल्यामुळे त्या ठिकाणी असलेले बाकीचे गरीब लोक जे आदिवासी आहेत ते काय व्हायचे तर नक्षलवाद्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. बरोबर ना. सो हे वन ऑफ द मेजर रिझन आहे की त्या ठिकाणी काय नाहीये, त्या ठिकाणी नक्षलवादी संघटना ऍक्टिव्ह झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके. दुसरी गोष्ट काय होतं लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं कारण अजून प्रशासकीय कारण. सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ 2009 पर्यंत भारत सरकारनं किंवा राज्य सरकारांनी ह्या विषयाला एवढं त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. ते डिडंट टेक इट सिरियस इश्यू. जेव्हा त्या ठिकाणी 2009 मध्ये मोठा हल्ला झाला, 76 जवान शहीद झाले, त्यानंतर काय झालं तर भारत सरकार त्या ठिकाणी जागा झालं की आता काहीतरी करणं अपेक्षित आहे. हे बघा, प्रशासकीय कारण असलेली जी काय प्रशासकीय व्यवस्था आहे, मग प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी नागरी प्रशासन, ज्या ठिकाणी कलेक्टर असेल, त्यानंतर डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, हे लोक जे सरकारी योजनांची अंमलबजावणी करतात. आणि दुसरं पोलीस प्रशासन, जे पोलीस प्रशासन काय करणार आहे, कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी सुरळीत ठेवणार आहे. ह्या दोन्ही प्रशासकीय व्यवस्थेमधील असलेले कर्मचारी यांचा नकारात्मक दृष्टिकोन होता त्या विषयाकडे बघण्याचा किंवा त्या एरियामध्ये जाऊन काम करण्याचा. पहिली गोष्ट त्यांच्या मनामध्ये भीती होती, जर आपण तिथं गेलो त्या ठिकाणी आपला काय होणार आहे, मृत्यू होणार आहे, आपले मुलं बाळ त्या ठिकाणी काय सुरक्षित नाहीत. त्यामुळे प्रशासन त्या ठिकाणी जात असताना सकारात्मक दृष्टिकोनाने जात नव्हतं. किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आपले जे राजकारणी आहेत एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला त्या ठिकाणी का पाठवायचे तर पनिशमेंट म्हणून. जर तू नीट वागला नाही तर तुझी बदली कुठं करेल, गडचिरोलीला करेल. सो शिक्षा म्हणून त्या अधिकाऱ्याला गडचिरोलीच्या भागामध्ये पाठवलं जायचं किंवा नक्षलवादी भागामध्ये पाठवलं जायचं. ओके, शिक्षा म्हणून. अधिकाऱ्यांची बदली, कुठे तर नक्षलग्रस्त भागामध्ये. ओके, त्यानंतर ज्या काय गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, ज्या काय गव्हर्नमेंटच्या स्कीम ह्या आदिवासी गटांसाठी आहेत, त्या स्कीम त्या ठिकाणी
गरजू लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत, मदत त्या ठिकाणी गायब झाल्या. मग गायब होत असताना राजकीय लोक पण त्यामध्ये होते आणि प्रशासकीय अधिकारी या दोघांनी मिळून त्या ठिकाणी त्या स्कीम गायब केल्या. ओके, सो त्यामुळे त्या भागामध्ये आपला विकास झालेला पाहायला मिळत नाहीये. देशाच्या विकासामध्ये प्रशासन हा त्या ठिकाणी महत्वाचा त्या ठिकाणी काय कणा आहे. ओके ना, बॅकबोन ऑफ द कंट्रीज डेव्हलपमेंट. देशाच्या विकासामध्ये त्या ठिकाणी काय प्रशासन महत्वाची त्या ठिकाणी भूमिका निभावतं. मग प्रशासन त्या ठिकाणी असलेलं प्रशासन त्या ठिकाणी नकारात्मक आहे, प्रशासन त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनाने काम करत नसेल किंवा त्या ठिकाणी फक्त शिक्षा म्हणून जर अधिकाऱ्याची बदली केली जात असेल तर त्या अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन नसणार त्या ठिकाणी काम करण्याचा. त्याला नेहमी वाटणार की माझी शिक्षा म्हणून मला या ठिकाणी बदली झालेली आहे, माझे लेकर बाळ, आणि तो त्या फॅमिली बरोबर त्या एरियामध्ये राहू शकत नाहीये. ओके ना, सो सरकारने त्या ठिकाणी पहिली गोष्ट काय तर त्या एरियाला विशेष लक्ष दिलं नाहीये किंवा असलेलं प्रशासन त्या ठिकाणी विकासात्मक दृष्टिकोनातून त्या एरियाकडे कधीच त्यांनी बघितलेलं नाहीये. सो प्रशासकीय कारण. तिसरं काय तर राजकीय कारण. हे बघा, देशातील कोणतीही जी समस्या आहे, देशात आपल्याला प्रामुख्याने बेसिक समस्या जर बघितलं, दारिद्र्य आहे, उपासमार आहे, शिक्षणा समस्या आहेत, आरोग्य समस्या आहेत. ह्या कोणत्याही समस्या जर शासनानं ठरवलं की सोडवायच्या आहेत तर शासनासाठी ते त्या ठिकाणी जास्त अवघड नाहीये. अवघड आहे पण जास्त अवघड नाहीये, कारण की शासनाकडे फंड त्या ठिकाणी इनफ फंड म्हणजे पुरेसा निधी आहे, त्यांच्याकडे मॅनफोर्स आहे, त्यांच्याकडे विचार गट आहे, थिंक टँक जो विचार करू शकतो, चांगल्या पॉलिसी सरकारकडे देऊ शकतो, आणि त्यानंतर त्यांच्याकडे अधिकारी वर्ग आहे, प्रशासन आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, ह्याच्यावर एक UPSCला प्रश्न पण आलेला GS2 मध्ये, की जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती असू शकत नाही, म्हणजे असलेल्या राजकारण्यांना जोपर्यंत वाटत नाही की ह्या समस्या संपल्या पाहिजेत तोपर्यंत समस्या त्या ठिकाणी संपणार नाहीत. मग दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी येते, जर ह्या महत्त्वाच्या बेसिक समस्या संपल्या, आरोग्य असेल, म्हणजे भूक असेल, बेरोजगारी असेल, दारिद्र्य असेल, उपासमार असेल, ह्या समस्या संपल्या तर राजकारण कशावर करायचं, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग. ह्या जर बेसिक समस्या संपल्या तर राजकारण करणं त्या ठिकाणी आपलं अवघड जाईल. मग आपल्या हॉस्पिटल म्हणजे आरोग्य सुविधा, मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, ओके ना, शिक्षण, ह्यावर आपलं राजकारण करावं लागेल. त्यामुळे त्या ठिकाणी असं एक थिंक टँक असा गट म्हणतो, एका बाजूला विचार म्हणतो की जाणून बुजून राजकारणी त्या ठिकाणी ह्या समस्या सोडवत नाहीत. राजकीय इच्छाशक्ती सगळ्यात महत्वाची आहे. राजकीय इच्छाशक्ती. आता बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी अनुसूची 5 दिलेली आहे की ज्या अनुसूचीच्या 5 अन्वयी राज्यपालाला काही विशेष अधिकार त्या ठिकाणी आहेत. म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या योजना एखाद्या विशिष्ट त्या ठिकाणी आदिवासी भागाला लागू होणार का नाही हे राज्यपाल ठरवणार. किंवा एखादा एरिया आदिवासी बहुल एरिया आहे हे ठरवायचं काम कोणाचं आहे, प्रेसिडेंटचं आहे. मग तो एरिया वाढवणे, कमी करणे, हायती साईज ठेवणे पूर्णपणे राष्ट्रपती ठरवू शकतात. राज्यपालन त्या ठिकाणी त्या एरियामध्ये वर्षभरामध्ये काय कामं झालेत त्या संदर्भात पूर्णपणे रिपोर्ट डायरेक्टली प्रेसिडेंटला देणं अपेक्षित आहे. सो अनुसूची 5च्या अंतर्गत ह्या भागाचा विकास करणे अपेक्षित होते, परंतु अनुसूची 5ची अंमलबजावणी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अनुसूची 5ची त्या ठिकाणी अंमलबजावणी आपल्याला झालेली पाहायला मिळत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आदिवासी घटक हा त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रोसेसमधून पूर्णपणे त्या ठिकाणी वगळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे राजकीय सक्षमीकरण नाही, राजकीय सक्षमीकरण नाही. तुम्ही एक मूवी बघितला असेल, न्यूटन म्हणून त्या पिक्चरचं नाव आहे, राजकुमार राव मला वाटतं त्यामध्ये ते आहेत. तर त्या पिक्चरमध्ये असा एक सीन दाखवलेला आहे की निवडणुकीचं काम करायचं असतं, म्हणजे निवडणूक लागलेली असते आणि राजकुमार राव जे आहेत ना ते त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी असतात, म्हणजे निवडणूक कंडक्ट करायची असते. पण निवडणूक कंडक्ट करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी कुठली असते तर आदिवासी भागामध्ये एका प्रचंड जंगल असलेल्या भागामध्ये त्यांना काय करायचं असतं तर निवडणूक कंडक्ट करायची असते. नक्षल प्रभावी एरिया असतो तो, मग त्या ठिकाणी ते निवडणूक कंडक्ट करायला जातात. आदिवासी त्या ठिकाणी अगोदरच त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी हल्ला केलेला असतो. मग हे त्या ठिकाणी जातात, हे ठिकाणी सगळं सेटअप वगैरे करतात आणि वाट बघतात की एकही माणूस त्या ठिकाणी मतदान करायला येत नसतो. म्हणजे आदिवासी, पूर्णपणे आदिवासी भाग, एकही आदिवासी व्यक्ती त्या ठिकाणी मतदान करायला येत नसतो. मग हे काय करतात, 4-5 जण त्यांच्याकडे जातात, त्यांच्या पाड्यावर, त्यांच्या वाड्यावर. तिथे गेल्यानंतर ते काय म्हणतात त्यांना की तुम्ही निवडणुकीसाठी चला बाबा, मतदान करा तुम्ही. मग ते म्हणतात की कसली निवडणूक आहे. पहिली गोष्ट काय की त्यांना हिंदी ही भाषा येत नसते, त्यांच्यामध्ये एक व्यक्ती ट्रान्सलेट करत असतो त्यांना काय म्हणायचे. मग हे त्यांच्यामध्ये ट्रान्सलेटर असतो. मग ते म्हणतात कसली निवडणूक आहे.
मग हा सांगतो की बाबा लोकसभेची निवडणूक आहे, तुम्ही निवडून दिल्यानंतर तुमचा प्रतिनिधी काय करणार आहे, तर पंतप्रधान निवडणार आहे, जो देशाचा सर्वोच्च व्यक्ती असेल. पंतप्रधानांची निवडणूक आहे. मग त्यांच्यामध्ये असले एक व्यक्ती काय म्हणतो, देशाचा पंतप्रधान मलाच बनवा. म्हणजे एकदम भोळा, एकदम साधा, की ज्याला निवडणूक काहीच माहीत नाहीये. न्यूटन पिक्चरचा तुम्ही ते सीन बघू शकता की त्यांना काहीच माहित नाही की निवडणूक काय असते. की ठीक आहे मग मीच येतो, मलाच तुम्ही पंतप्रधान बनवा, हे लोक मला मतदान, हे सगळे लोक काय आहेत आमच्या गावातले, मला मोरका ठरवतात आणि मीच प्रमुख आहे, मला मतदान करा आणि मी पंतप्रधान बनतो. म्हणजे त्या सीनमधून हे समजते की त्या लोकांना राजकारण, निवडणुकीची प्रोसेस असेल किंवा राजकारणामध्ये सक्रिय सहभाग असेल किंवा त्यांचं त्या ठिकाणी राजकारणामध्ये वाटा असेल, यापासून त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवलेलं आहे. ओके, सरकारनं त्यांच्यावर विशेष लक्ष दिलेलं नाहीये. जरी वेगवेगळ्या योजना असल्या, अनुसूचित 5 असेल किंवा त्या ठिकाणी पेसा ऍक्ट असेल, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996, त्या योजनेची पण त्या ठिकाणी विशेष अंमलबजावणी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे जो आदिवासी गट आहे, आदिवासी गट त्या ठिकाणी पूर्णपणे राजकीय प्रोसेसमधून, प्रक्रियेमधून पूर्णपणे बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे राजकीय सक्षमीकरण नाहीये. जर राजकीय सक्षमीकरण नसेल, त्यांना जर माहितच नसेल की त्या ठिकाणी निवडणुकीच्या मार्फत आपण आपल्या समस्या सोडू शकतो, निवडणुकीच्या मार्फत आपण आपला प्रतिनिधी निवडून देऊ शकतो आणि आपल्या ज्या बेसिक समस्या आहेत त्या समस्या आपण सोडून घेऊ शकतो, तरच त्या ठिकाणी ते आपल्या सरकारवर विश्वास ठेवणार आहेत किंवा ते नक्षलवादाकडे अट्रॅक्ट होणार नाहीत. Okay, so this is the one of the major reason they are not cooperating with the government or they are part of the Naxalist. Okay, पुढे बघा, पुढे आहे प्रशासकीय कारण, सॉरी प्रशासकीय झालं, पर्यावरणीय. पर्यावरणीय कारण. मग आता बघा, आदिवासी लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, जल, जमीन आणि जंगल. ती त्यांचं घर आहे, त्यांची आई आहे, त्यांचं पोट आहे. जर वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टच्या मार्फत जल, जमीन आणि जंगल ह्यावर जर हल्ला होत असेल तर आदिवासी गटाला मॅनिप्युलेट करण्यासाठी नक्षलवादी तयारच आहेत. बरोबर ना. सो जल, जमीन, जंगल. जल, जमीन, जंगल. जल, जमीन, जंगल ह्यावर त्या ठिकाणी बघा, ब्रिटिशांनी पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आदिवासी गटाचं शोषण केलं. म्हणजे ह्या जल, जमीन, जंगल त्यांच्या घरामध्ये काय केलं, त्यांच्या घरापासूनच ब्रिटिशांनी त्यांना बाहेर काढलं की तुम्हाला आता त्या ठिकाणी ह्यामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये, तुम्हाला जर त्या जंगलामध्ये जायचं असेल तर तुम्हाला आमची परमिशन घ्यावी लागेल. ओके, आता ह्या ठिकाणी काय, तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. उपजीविकेचा. कारण की ह्याच्यावर त्यांचं त्या ठिकाणी पूर्णपणे जीवन सुरू आहे. सरकारनं काय केलं, सरकारनं वेगवेगळे डेव्हलपमेंटल प्रोजेक्टच्या मार्फत त्यांचं विस्थापन केलं. सरकारनं सांगितलं त्यांना की आम्ही तुम्हाला काय करू, तुम्हाला आम्ही ही जमीन, ह्या ठिकाणी काय आहे तर नॅचरल रिसोर्सेस जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, आम्हाला ही जमीन वापरू द्या, यातून काय होणार आहे, ह्या भागाचा विकास होणार आहे आणि विकासामुळे तुमच्या मुलांना रोजगार मिळेल, ह्या ठिकाणी रस्ते येतील, वीज येईल, इंटरनेट येईल, म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास होईल. परंतु तसं काहीच झालं नाही. त्यांचं काय झालं तर मोठ्या प्रमाणात विस्थापन झालं. विस्थापन झालं. ओके ना. सो विस्थापनामुळे त्या ठिकाणी काय झालं, त्यांच्या मनामध्ये असलेल्या शासनाच्या विरुद्ध काय झाली, चीड निर्माण झाली, राग निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला. ओके, सो दिस इज वन ऑफ द ऑल्सो मेजर रिझन. पुढे काय तर सामाजिक समस्या, सामाजिक कारण. बिहारमध्ये लक्षात ठेवा, आता पश्चिम बंगालची, त्या ठिकाणी पश्चिम बंगालनंतर सगळ्यात जास्त कुठं जर नक्षलवाद पसरला सुरुवातीच्या काळामध्ये तर बिहारमध्ये. कारण की बिहारमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने जातीयवाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. काय, जातीयवाद. तुम्ही दशरथ मांझी द माउंटेन मॅन पिक्चर बघितलंय का, दशरथ मांझी. ह्यामध्ये ते शहरामधून त्या ठिकाणी गावाकडे येतात, भारत स्वतंत्र झालेला असतो, संविधान त्या ठिकाणी आपण ऍक्सेप्ट केलेलं असतं आणि त्या ठिकाणी घोषणा करतो की आता, म्हणजे सरकार घोषणा करते की आता अस्पृश्यता संपलेली आहे, जातीवाद संपलेला आहे. आणि दशरथ मांझी मग त्या ठिकाणी काय होतात, शहरामधनं घरी जातात गावाकडे. ओके ना. त्यानंतर त्यांनी चांगले नवीन कपडे वगैरे घातलेले असतात. त्या ठिकाणी जे गावात बसून उतरल्यानंतर पहिलं पाटलाचं घर लागतं. म्हणजे आपल्या इकडे पाटील, तिकडं त्या ठिकाणी अप्पर कास्टवाली व्यक्ती, पाटलाचं घर लागतं. त्या ठिकाणी ते गेल्यानंतर पहिले काय करतात तर त्या, म्हणजे दशरथ मांझी काय करतात, त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पडतात, त्या व्यक्तीच्या गळ्यात पडतात. मग त्या व्यक्तीला अगोदर काय वाटतं की हा चांगले कपडे घातलेला माणूस आहे,
त्या कोणाला पाटलाला की हा चांगले कपडे घातला माणूस आहे तर हा आपल्यातच कोणतरी ते पण त्याला गळे मिळतात. नंतर ते ज्यावेळेस वेगळे होतात आणि बोलायला सुरुवात करतात त्यावेळेस बोलल्यानंतर त्याला कळतं त्या पाटलाला की अरे हा तर खालचा त्याचा माणूस आहे, हा लोअर कास्टवाला माणूस आहे, म्हणून त्याला ते मारतात नंतर की तू कसं काय माझ्या गळ्यामध्ये पडलास, तू तर खालच्या जातीचा माणूस आहे. तो म्हणतो सरकारनं आताच म्हणजे दशरथ माझे असं म्हणतात सरकारनं आताच घोषित केलंय ना, अस्पृश्यता संपलेली आहे, सगळीकडे समता आहे, सगळीकडे समानता आहे. मग ते त्याला प्रचंड मारतात आणि सांगतात की समानता वगैरे काय नाही, सरकारनं घोषित केले असेल आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे त्या ठिकाणी विषमताच राहणार, तुम्ही खालचेच राहणार, आम्ही वरच्या आहोत. मग जे खालच्या म्हणजे जो त्या ठिकाणी कनिष्ठ वर्ग आहे आपण म्हणतो त्याला, जो खालच्या जातीचा वर्ग आहे त्याच्यावर बिहारमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अत्याचार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही आज तुम्ही टीव्ही चॅनलवरचा एखादा इंटरव्ह्यू बघितला निवडणुकीच्या काळातला, जर रिपोर्टरने जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की बाबा तुझं नाव काय, तर तो व्यक्ती नाव सांगितल्यानंतर लगेच त्याची जात सांगणार की माझं हे नाव आहे आणि माझी जात आहे. कारण की जात ही त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी काय आहे लोकांमध्ये पेनिट्रेट झालेली आहे. जातीशिवाय राजकारण होत नाही, जातीशिवाय समाज चालत नाही त्या ठिकाणी. मग हा जो खालच्या जातीचा घटक आहे, जो एकदम आपण म्हणतो कनिष्ठ वर्ग, बरोबर ना, ह्या खालच्या जातीला त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी काय केलं, पिकअप केलं. म्हणजे नक्षलवाद्यांनी काय सांगितलं की तुमच्यावर अत्याचार होते, कोण करतायत तर हे वरच्या जातीचे करतायत, तुम्हाला यांच्या विरुद्ध संघर्ष करावा लागेल, तुम्हाला यांच्या विरुद्ध काय करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. मग दलित असतील, मागासवर्गीय असतील, त्यांना काय केलं, नक्षलवाद्यांनी अट्रॅक्ट केलं. आणि त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजमध्ये त्या ठिकाणी बिहारमध्ये प्रामुख्याने आपल्याला जातीय संघर्ष पाहायला मिळतोय आणि जातीय संघर्षामध्ये पण नक्षलवाद मिक्स झालेला पाहायला मिळतोय. ओके, मग सामाजिक कारण त्या ठिकाणी बरलं प्रामुख्याने, उदाहरणार्थ बिहारमध्ये बिहार. ओके, काही बाह्य कारण आहेत बघा, बाह्य कारणे, एक्सटर्नल रिझन्स. आता देशामध्ये आपल्या हे बघा चीननं काय केलं, जाणून बुजून जेवढा भारत अस्वस्थ राहील, अनस्टेबल राहील, अस्थिर राहील तेवढा चीननं प्रयत्न केला, बरोबर ना. मग ह्या नक्षलवाद्यांना काय केलं किंवा जे ईशान्येकडील भागामधील बंडखोर आहेत त्यांना खत पाणी घालण्याचं काम चीननं चांगल्या प्रकारे केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण की जर भारत त्या ठिकाणी अस्थिर राहिला, जर भारत त्या ठिकाणी अनस्टेबल राहिला, अंतर्गत बाबतीत भारत जर त्या ठिकाणी काय असेल तर नेहमी अस्थिर असेल तर भारताचा विकास होणार नाही. आणि जर भारताचा विकास जर झाला नाही तर त्या ठिकाणी चीन पुढे जाईल, बरोबर ना. मग चीननं नेहमी काय केलं तर चीन असेल, पाकिस्तान असेल, चीन पाकिस्तानने काय केलं, भारतामधील नक्षलवादाला किंवा ईशान्येकडील भागातील बंडखोरींना त्यांनी काय केलं तर बढ़ावा दिला. असा पण रिपोर्ट आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा की 2009 मध्ये जो छत्तीसगडमधील दंतेवाडा ह्या ठिकाणी जो हल्ला झाला, त्या हल्ल्यामधील जे नक्षलवादी आहेत त्या नक्षलवाद्यांना चीननं नेपाळमध्ये प्रशिक्षण दिलं होतं, ट्रेनिंग दिली होती, बरोबर ना. म्हणजे भारतामध्ये नक्षलवाद त्या ठिकाणी फोपावायला किंवा बढावा द्यायला चीनचा त्या ठिकाणी प्रमुख हात आहे आपला असा पाहायला मिळतंय. ओके, अजून काय कारण आहे तर कॉपरेशन, सहकार्य नसणे. कोणामध्ये सहकार्य नसणे तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सहकार्य नाहीये. आता जर तुम्ही रेड कॉरिडॉर बघितला, तुम्ही जर रेड कॉरिडॉर ही जर त्या ठिकाणी टर्म टाकली गुगलला तर तुम्हाला पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा हे असं पूर्णपणे लाल पट्टी पाहायला मिळेल. आणि हा जो सगळा एरिया आहे लाल पट्टीचा, हा एरिया कसला आहे तर हा पूर्णपणे काय तर फॉरेस्ट एरिया आहे, जंगलाचा एरिया आहे पूर्णपणे. मग जर एका राज्यानं जर त्या ठिकाणी हल्ला केला, एका राज्याने जर त्या ठिकाणी काय केला, हल्ला केला नक्षलवाद्यांवर, तर नक्षलवादी काय करायचे, एका राज्यातून त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये पळून जायचे. आणि दुसऱ्या राज्यामध्ये पळून गेल्यानंतर काय व्हायचं, उदाहरणार्थ आंध्र प्रदेशने काय केलं, आंध्र प्रदेशने त्यांच्या भागामधील एरियामध्ये काय केलं तर त्या ठिकाणी मोहीम हाती घेतली की आपल्याला नक्षलवादी संपवायचे. मग आंध्र प्रदेशचे पोलीस आतमध्ये घुसायला सुरुवात केली जंगलामध्ये की हे काय करायचे, शेजारी राज्यामध्ये काय करायचे, आश्रय घ्यायचे. आंध्र प्रदेश पोलिसांनी जर त्या ठिकाणी शेजारी राज्याला जर समजा कॉल करून सांगितलं की तुम्ही पण तिकडनं आक्रमण करा किंवा तुम्ही पण तिकडून त्या ठिकाणी काय करा, मोहीम हातामध्ये घ्या, तर शेजारी राज्य जे आहे ते सहकार्य करत नव्हतं. सो कॉपरेशन नव्हत्या राज्यांमध्ये, त्यामुळे पण आपलं नक्षलवाद जास्त फोफावलेला पाहायला मिळतोय. ओके ना. ह्या नक्षलवाद संपवण्यामध्ये आंध्र प्रदेश राज्याने सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली किंवा कामगिरी केलेली आहे. आजच्या घडीला आंध्र प्रदेश इज वन ऑफ द सक्सेसफुल स्टेट टू इरॅडिकेट द नक्सलिझम फ्रॉम द स्टेट. ओके, आता हे आपण त्या ठिकाणी बघितले की कारणे काय काय आहेत, की कोणकोणत्या कारणाच्या आधारावर कोणकोणते कारणे आहेत की त्या कारणांमुळे नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं काय तर विकासाचं कारण आहे. विकास नाही त्यामुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता शासन काय करते नक्षलवाद संपवण्यासाठी, शासकीय
उपाययोजना. व्हॉट गव्हर्नमेंट इज डुईंग टू इरॅडिकेट नक्सलिझम फ्रॉम द कंट्री. शासकीय उपाययोजना. शासन काय करते तर शासनाने त्या ठिकाणी 2 pronged स्ट्रॅटेजी, 2 स्तरावर त्या ठिकाणी शासनाने काय केलं तर काम सुरू केलं. एक आहे बघा विकासात्मक दृष्टिकोन. 2 अप्रोचेस ठेवले, विकासात्मक दृष्टिकोन, आणि दुसरा आहे कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन म्हणजे काय करायचं आता आपल्याला या ठिकाणी बघा. शासनाने काय केलं तर एका साईडला विकास म्हणजे काय की रस्ते, ओके, शाळा, महाविद्यालय, वीज, इंटरनेट या सुविधा त्या ठिकाणी काय केल्या तर सुविधा आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या साईडला काय केलं शासनानं तर पोलीस दल त्या ठिकाणी काय केलं तर त्या ठिकाणी मजबूत केलं. ओके, मग पोलीस दलाचं त्या ठिकाणी काय की पोलीस दलाच्या मार्फत त्या ठिकाणी नक्षलवाद्यांना काय केलं तर ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करायला त्या ठिकाणी काय केलं तर त्यांना शरणागती पत्करावं लागली. ज्यांनी शरणागती पत्कारली आहे त्यांचं पुनर्वसन सुद्धा केलं गेलं. ओके, तर थोडा आपण आता पुढच्या डिटेलमध्ये डिस्कशन करू की विकासात्मक दृष्टिकोनामध्ये शासनाने कोणकोणत्या स्कीम आणल्या आणि कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोनामध्ये शासनाने नेमकं काय केलं. मग वेगवेगळ्या राज्यांना काय केलं त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश राज्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आंध्र प्रदेश राज्याने ग्रे हाऊंड पोलीस दल स्थापन केलं, ज्यामध्ये विशेष त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले लोक होते, प्रामुख्याने स्थानिक लोक होते. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये स्थानिक लोक त्या ठिकाणी काय होलं तर ग्रे हाऊंड पोलीस दलामध्ये घेतले गेले. आता ग्रे हाऊंड मध्ये स्थानिक पोलीस घेतल्याचा फायदा काय झाला बघा. जे स्थानिक तरुण जर त्या ठिकाणी पोलीस दलामध्ये असतील नक्षलवादाच्या विरुद्ध त्या ठिकाणी कारवाई करायला, तर स्थानिक लोकांना तिथल्या त्या स्थानिक परिसराची जास्त माहिती असणार आहे. म्हणजे जॉग्राफी कशी आहे, टोपोग्राफी कशी आहे, म्हणजे कुठं त्या ठिकाणी दलदल आहे, बरोबर ना. त्यानंतर कुठं त्या ठिकाणी आपण पाण्याचा परिसर कुठं आहे, कशा पद्धतीने आक्रमक करणं अपेक्षित आहे. ओके, ह्या गोष्टी त्या ठिकाणी आंध्र प्रदेशनं चांगलं केल्या. त्यानंतर आंध्र प्रदेशचं मॉडेल त्या ठिकाणी संपूर्ण राज्यानं त्या ठिकाणी काय केलं ऍक्सेप्ट केलं. म्हणजे दोन्ही स्तरावर काम करणं अपेक्षित आहे. एका साईडला विकास म्हणजे जर तुम्ही बघितलं ही विकास नसल्यामुळे काय उग्रवाद आहे. मग या ठिकाणी विकास करायचा आहे आणि ह्या ठिकाणी काय उग्रवादी असल्यामुळे विकास नाही. मग ह्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थित दृष्टिकोन त्या ठिकाणी लागू करायचा आहे. म्हणजे इकडे विकास करायचा आणि या साईडला काय करायचं तर पोलीस आक्रमक करायचे, पोलीस त्या ठिकाणी अग्रेसिव्ह करायचे की कसल्याही पद्धतीनं नक्षलवाद थांबले नाही पाहिजेत किंवा राहिले नाही पाहिजेत. आणि दुसऱ्या साईडला काय करायचं तर विकास करायचा. ओके, आता बघा शासनाने काय काय केलं. विकासात्मक दृष्टिकोन अगोदर बघू आपण. विकासात्मक दृष्टिकोन ओके, त्यामध्ये मग शासनाने काय केलं तर प्रामुख्याने स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम, ओके, विशेष पायाभूत सुविधा योजना, पायाभूत सुविधा धोरण कशासाठी तर आदिवासी भागासाठी, जिथे नक्षलग्रस्त आहेत भाग त्या भागासाठी काय करायचं आपल्याला तर स्पेशल त्या ठिकाणी काय करायचं पायाभूत सुविधांचा विकास करायचा. मग त्यामध्ये आपण आता बघितलं रस्ते चांगले बांधायचे, ओके, म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. तर कनेक्टिव्हिटी वाढली तर त्या ठिकाणी नक्षलवाद्यांना म्हणजे जे काही आदिवासी लोक आहेत त्यांचं मेनलँड एरियावर काय होणार आहे तर जोडणी होणार आहे, कनेक्टिव्हिटी होणार आहे. ओके, शाळा जर बांधल्या तर काय होणार आहे तर आदिवासीची मुलं शिकणार आहेत, आदिवासींची मुलं शिकणार आहेत. आणि जर मुलं शिकली तर मुलांना कळणार आहे की त्या ठिकाणी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण संविधानिक मार्गाने शासनाकडे त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे, ना की हिंसक मार्गाने. ओके, त्यानंतर काय तर त्या ठिकाणी दवाखाने, ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं सुरू केलं गेलं. आता ह्याला त्या ठिकाणी काय होतं तर नक्षलवादी विरोध करू लागले, कारण की नक्षलवाद्यांना माहित होतं जर हे मुलं शाळामध्ये गेले, आदिवासी लोकांचे मुलं जर शाळामध्ये गेले
तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर आपल्याला भविष्यामध्ये नक्षलवादासाठी त्या ठिकाणी तरुण मिळणार नाहीत, हातामध्ये बंदूक घ्यायला त्या ठिकाणी तरुण मिळणार नाही, कारण की ती मुलं शिकतील आणि शिकल्यानंतर ते आपला मार्ग कधी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी ते शाळा बरखास्त करायचे, दवाखाने बरखास्त करायचे. मग सरकारनं काय केलं, तर त्या ठिकाणी त्यांच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. पहिलं हे केलं. ओके. त्यानंतर काय दुसरं, की राजकीय समावेशकता वाढवण्यासाठी काम केलं. राजकीय समावेशकता. मग त्या ठिकाणी पेसा ऍक्ट, पेसा 1996, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996. त्या कायद्याच्या अंतर्गत जे त्या ठिकाणी विशिष्ट एरियाज आहेत आदिवासी भागातील, त्या एरियाना काय केलं, तर पंचायतीच्या संदर्भात विशेष अधिकार देण्यात आले. ओके. पंचायतींना विशेष अधिकार. मग त्या ठिकाणी काय, तर त्या पंचायतीच्या एरियामध्ये उदाहरणार्थ जर कोणाला जमीन घ्यायची असेल किंवा एखाद्याला बिझनेस सुरू, म्हणजे मोठी इंडस्ट्री असेल किंवा काही असेल, जमीन घ्यायची असेल, एखादा उद्योग सुरू करत असेल, तर त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीची त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची सहमती असल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्ही कोणीही बाहेरून उद्योग त्या ठिकाणी सुरू करू शकत नाहीत. सो या ठिकाणी ग्रामपंचायतींना विशेष स्पेशल पॉवर त्या ठिकाणी देण्यात आले. सो त्यांचं राजकीय सक्षमीकरण वाढावं, सर्वसमावेशकता वाढावी, यासाठी त्या ठिकाणी पेसा ऍक्ट आणला गेला. ओके. पुढे बघा, तर पुढे त्या ठिकाणी काय, तर एक स्कीम आणली बघा, एकलव्य स्कूल ऑफ एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल, एकलव्य मॉडेल ऑफ रेसिडेन्शियल स्कूल. म्हणजे काय बघा, आता जे आदिवासी आहेत, आदिवासींच्या मुलांसाठी त्या ठिकाणी शाळा ओपन जर केल्या, तर नक्षलवादी काय करायचे, तर त्या आदिवासीच्या मुलांना शाळेत जाऊन देत नव्हते. मग शाळेत जाऊन देत नसल्यामुळे काय व्हायचं, तर ते मुलं मागास राहायचे किंवा ते शिक्षणापासून वंचित राहायचे. मग सरकारने काय केलं, रेसिडेन्शियल निवासी स्कूल सुरू केले, की आदिवासीच्या मुलांना आता घरून जायला म्हणजे जाणं येणं करण्याची गरज नाही, तुम्ही एका ठिकाणीच राहा. मधल्या जर जाऊन येऊन करत असताना रस्त्यामध्येच काय करायचे, आदिवासी त्यांचं अपहरण करायचे, त्यांना मारायचे किंवा ठार मारायचे. मग रेसिडेन्शियल स्कूल त्या ठिकाणी केलं काय, की एकाच ठिकाणी राहा, तुम्ही तिथेच राहा, तिथेच त्या ठिकाणी काय करा, शिक्षण पूर्ण करा. मग रेसिडेन्शियल स्कूल केले, पण परत प्रॉब्लेम काय होऊ लागला, तर शिक्षक त्या ठिकाणी शाळेमध्ये येत नसत. मुलं असायचे परंतु शिक्षक येत नव्हते. का, कारण शिक्षकांना सुद्धा धमक्या असायच्या की तुम्ही शाळेत जायचं नाही, तुम्ही शिकवायचं नाही, म्हणजे शिक्षकांना सुद्धा धमक्या होत्या. मग त्याच्यावर पर्याय काय काढला गव्हर्नमेंटनं, की डिजिटल शिक्षण सुरू केलं. मग त्या ठिकाणी प्रोजेक्टर लावला आणि प्रोजेक्टरच्या मार्फत शिक्षक शहरी भागात शिकवणार, त्याचं ऑनलाईन शिक्षण कुठं, तर आदिवासी भागामध्ये. बरोबर ना. ऑनलाईन डिजिटल त्या ठिकाणी शिक्षण सुरू केलं. मग त्यांनी आदिवासींनी काय केलं, जे इंटरनेटचे टावर्स होते ते टावर्सच पाडून टाकले. इंटरनेटचे काय केले, टावर्स त्या ठिकाणी पाडून टाकले. द्या आता तुम्ही ऑनलाईन शिक्षण कसं देणार. मग नंतर त्या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर सुरू केले यांच्यासाठी, आदिवासींच्या मुलांसाठी. रेकॉर्ड लेक्चर करायचं कुठं, शहरी भागामध्ये, त्या ठिकाणी काय करायचं, मेमरी किंवा पेनड्राईव्ह असेल ते लावायचं, परत त्यांना त्या ठिकाणी शिक्षण सुरू केलं. नंतरच्या काळामध्ये काय केलं, जे टावर्स होते त्या टावर्सला स्पेशल प्रोटेक्शन देण्यात आलं. ओके ना. सो अशा पद्धतीने सरकार त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत शिक्षण घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागलं. आदिवासी भागात आदिवासी मुलांना निवासी शाळा. ओके. पुढे छत्तीसगड सरकारनं काय केलं, बघा प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत. छत्तीसगडनं काय केलं, छूलो आसमान अशी स्कीम काढली. छूलो आसमान आणि नई दिशा. छूलो आसमान आणि नई दिशा. या स्कीमच्या मार्फत त्यांनी काय केलं, या स्कीमच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांनी आदिवासी तरुणांना त्या ठिकाणी कौशल्य प्रदान करण्याचा प्रयत्न केला. तर कौशल्य जर त्यांना असेल तर त्यांना काय मिळणार आहे, तर रोजगार मिळणार आहे. तरुणांना त्या ठिकाणी कौशल्य देण्याचं काम केलं. त्यानंतर आंध्र प्रदेशची एक स्कीम होती, आंध्र प्रदेशची जलयज्ञम. मागास भागामध्ये
मोफत त्या ठिकाणी काय करायचं, स्वच्छ पाणी पुरवायचं. आदिवासी भागामध्ये पाण्याचा पण मोठ्या प्रमाणात प्रश्न असायचा. मग त्यांना जर स्वच्छ पिण्याचं पाणी जर तुम्ही उपलब्ध केलं तर त्यांना काय होणार आहे, तर ते फायदेशीर होणार किंवा त्यांना सहकार्य होणार आहे. सो जल एकदम स्कीम त्यांनी सुरू केली, मोफत पाणी त्यांना, फ्रेश पाणी त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं. ओके, पुढे बघा. तर ह्या गोष्टी केल्या गेल्या सरकारच्या मार्फत. पायाभूत सुविधांवर विकास, म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास असेल, त्यानंतर शाळाचा विकास असेल, प्रशासनामध्ये त्या ठिकाणी राजकीय समावेश करण्यासाठी पेसा ऍक्ट असेल, त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे तरुणांना कौशल्यासाठी काय असेल तर छोलो आसमान असेल. त्यानंतर अजून एक केलं बघा, केंद्र सरकारमध्ये प्रामुख्याने जे गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्यांनी काय केलं की जे वेगवेगळे चीफ मिनिस्टर्स आहेत, ज्या राज्यामध्ये नक्षलग्रस्त भाग आहे किंवा राज्यांचे काही जिल्हे नक्षल प्रभावित आहेत, त्या चीफ मिनिस्टरची त्या ठिकाणी काय केली, एक संयुक्त समिती तयार केली. त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, केंद्रीय गृहमंत्री. आणि त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय होणार, तर बैठक होणार. ह्या बैठकीच्या मार्फत काय सुनिश्चित केलं गेलं, तर कोऑपरेशन, सहकार्य, वेगवेगळ्या राज्यांमध्ये नक्षलवाद संपवण्यासाठी काय करणे, सहकार्य करणे. देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी असं सांगितलं की 2026 पर्यंत आम्ही देशामधून त्या ठिकाणी नक्षलवाद संपवणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टरांनी काय सांगितलंय, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी, की पुढच्या 3 वर्षामधून आपण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी नक्षलवाद संपवणार आहोत. त्या दिशेने त्या ठिकाणी त्यांनी एक पाऊल टाकलं की ह्या वर्षी 1 जानेवारी 2025ला त्यांनी त्यांची पहिली नवीन वर्षाची पहिली पहाट त्या ठिकाणी कुठं बघितली, तर गडचिरोलीमध्ये बघितली. त्यांनी त्या ठिकाणी पुढं खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आखलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता हा विकासात्मक दृष्टिकोन होता. एका साईडला काय करायचा, विकास करायचा, आणि दुसऱ्या साईडला त्या विकासामध्ये बाधा आणणारे नक्षलवादी संपवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन, कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन, कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. ओके, मग ह्या ठिकाणी त्यांनी काय केलं, तर पोलीस प्रशासनाचं काय केलं, आधुनिकीकरण केलं. पोलीस प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचे आधुनिकीकरण. ओके, मग ह्यामध्ये काय केलं, त्यांना त्या ठिकाणी विशेष ट्रेनिंग, विशेष प्रशिक्षण, त्याचबरोबर काय केलं, तर त्यांचे जे शस्त्र आहेत, आधुनिक शस्त्रामध्ये काय केलं, आधुनिक शस्त्र, बरोबर. सो विशेष प्रशिक्षण कशा संदर्भात, तर त्या ठिकाणी नक्षलवादी किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये, जंगलाच्या भागामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्सर्जन्सी त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज करायच्या, कशा पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करायच्या, या संदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. बरोबर ना. आदिवासी भागामध्ये अजून एक बघा की जंगलामध्ये त्या ठिकाणी जे नक्षलवादी आहेत ते गुरिल्ला युद्धामध्ये त्या ठिकाणी काय तर परफेक्ट आहेत. गुरिल्ला युद्ध म्हणजे काय, मारायचं आणि पळून जायचं, हल्ला करायचा आणि गायब व्हायचं. सो हे त्या ठिकाणी मोकळ्या पटांगणामध्ये जो सपाट प्रदेश आहे त्या सपाट प्रदेशामध्ये चालत नाही. त्यामुळे जे रेड कॉरिडॉरचा एरिया आहे, रेड कॉरिडॉर एरियामध्ये त्या ठिकाणी नक्षल जास्त आहेत किंवा नक्षलवादी जास्त आहेत. मग सपाट भागामध्ये, मग गुजरातचा प्रदेश असेल किंवा त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचा सपाट प्रदेश असेल, ह्या भागामध्ये तुम्हाला नक्षलवादी पाहायला मिळत नाहीत. का, कारण त्या ठिकाणी लपून अवघड जातं. ह्या ठिकाणी काय जंगली भाग आहे, छत्तीसगडचा भाग असेल किंवा त्यानंतर आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्राचा गडचिरोली भाग असेल, त्यानंतर मध्य प्रदेश असेल, बिहारचा असेल, ओडिसाचा असेल, हा जो पट्टा आहे पूर्ण ईस्टर्न पट्टा, त्या ठिकाणी काय तर जंगल आहे. जंगलामध्ये हल्ला करून त्या ठिकाणी लपणं सोपं जातं. ओके, त्यानंतर काय बघा, तर ह्या संदर्भात आंध्र प्रदेशनं विशेष कामगिरी केली. हेच पोलीस प्रशासनाचं कंटिन्यू करू. आंध्र प्रदेश त्यांनी ग्रे हाऊंड फोर्सेस, काय ग्रे हाऊंड पोलीस दल स्थापन केलं. ह्यात त्यांनी काय केलं माहितीये का, तर ह्यामध्ये त्यांनी पोलिसांना विशेष प्रशिक्षण तर दिलंच गेलं, पण ह्यामध्ये स्थानिक लोकांचा समावेश केला गेला. स्थानिक तरुणांचा त्या ठिकाणी समावेश केला गेला पोलीस दलामध्ये. कारण की स्थानिक तरुणांना त्या ठिकाणची असलेली टोपोग्राफी, तिथला असलेला भूगोल, परिसर, जंगल कुठं आहे, दलदल कुठं आहे, पाणी कुठून वाहते, कुठं लपू शकतात, या सगळ्यांची त्यांनी काय केली, काळजी केली. तर ह्या सगळ्यांची त्यांना त्या ठिकाणी माहिती असणार आहे लोकल किंवा स्थानिक तरुणांना. त्याचबरोबर जे अगोदर नक्षलवादी होते पण त्यांनी आता शरणागती पत्करलेले आहे आणि त्यांचं पुनर्वसन झालं आहे, त्या लोकांचा एक गट तयार केला आंध्र प्रदेशनं. जे अगोदर नक्षलवादी होते आणि आता त्यांनी काय केले, शरणागती पत्करलेले आहे आणि आता पुनर्वसन करून त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यांना शासनाने पैसे दिलेले आहेत.
ह्या लोकांकडनं काय करायचं तर त्या ठिकाणी माहिती घ्यायची की कशा पद्धतीने नक्षलवादी कारवाई करतायत, आपण कशा पद्धतीने नक्षलवाद संपू शकतो. सो ह्यांची त्या ठिकाणी काय केली तर ह्यांच्याकडनं महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेतली जाऊ लागली. ओके. सो त्या ठिकाणी आंध्र प्रदेशचे ग्रेहाउंड असेल, त्यांनी छत्तीसगडचं त्या ठिकाणी CRPFचं ब्लॅक कोब्रा असेल, ओके, ब्लॅक कमांडर किंवा हे ब्लॅक पॅन्थर, छत्तीसगडचं काय, छत्तीसगडनं त्या ठिकाणी ब्लॅक पॅन्थर हे त्या ठिकाणी विशेष दल स्थापन केलं. त्यानंतर CRPFनं काय केलं, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स या ठिकाणी कोब्रा बटालियन सुरू केली. कोब्रा बटालियन या संदर्भात की फक्त हे नक्षलवादाच्या विरुद्धच कारवाई करेल. कोब्रा बटालियन. ओके. सो अशा वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या दल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओके. त्यानंतर त्या ठिकाणी काय केलं तर शरणागती आणि पुनर्वसन धोरण त्या ठिकाणी सरकारला स्वीकारलं की एखाद्या नक्षलवाद्याला जर असं वाटत असेल की मला आता हे क्षेत्र मला हिंसक पद्धत स्वीकारायची नाहीये, मला त्या ठिकाणी चांगलं सेटल व्हायचं, मला परिवार वगैरे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय, तर त्यांनी शरणागती पत्करायची आणि राज्य त्यांना काय करणार तर पैसे देऊन त्यांचं पुनर्वसन करणार. तर काही राज्यामध्ये असं झालं बघा की राज्यानं त्या ठिकाणी शरणागती आणि पुनर्वसन धोरण त्या ठिकाणी राबवलं की नक्षलवादी येणार, हत्यार त्या ठिकाणी पूर्णपणे सरेंडर करणार आणि राज्य त्यांना काय करणार पैसे देणार. ओके ना. मग ते काय करायचे, यायचे शरणागती पत्करायचे आणि राज्याकडनं पैसे घ्यायचे 5 लाख रुपये 10 लाख रुपये आणि त्या पैशाने काय करायचे नवीन आधुनिक शस्त्र आणायचे. नवीन आधुनिक शस्त्र आणून त्या ठिकाणी परत काय करायचे तर परत त्या ठिकाणी हल्ला करायचे. म्हणजे जर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नव्हतं राज्याचं. दुसरं अजून काय घडायचं की शरणागती केली, पत्कारली, पैसे घेतले, एका राज्यामध्ये त्या ठिकाणी पैसे घ्यायचे, दुसऱ्या राज्यामध्ये जायचं, दुसऱ्या राज्यामध्ये पण शरणागती पत्करायची आणि पैसे घ्यायचे. सो मल्टिपल स्टेटमेंटनं काय केलं तर ह्याचे त्या ठिकाणी हे पैसे जमा करू लागले. ह्याच्यावर उपाय काय असला पाहिजे तर हे जे काही शरणागती आणि पुनर्वसन धोरण आहे हे केंद्र सरकारच्या अंतर्गत राबवलं गेलं पाहिजे. ह्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. ओके ना. म्हणजे एका राज्यातला व्यक्ती परत दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन त्याचा फायदा उचलणार नाही. सो ह्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या राज्याने. आता ह्याच्यावर ठीक आहे, आपण पार्श्वभूमी बघितली, आपण नक्षलवादाचे कारणे बघितले, त्यानंतर शासकीय उपाययोजना बघितल्या. शासकीय उपाययोजनामध्ये आपण कायदा विकासात्मक दृष्टिकोन आणि कायदा सुव्यवस्था दृष्टिकोन बघितला. आता शेवटी एवढं करून सुद्धा आजही देशामध्ये आपलं नक्षलवाद पाहायला मिळतोय. त्याचं रिसेंट उदाहरण काय तर त्या ठिकाणी परवा दिवशी झालेला हल्ला छत्तीसगडमध्ये झाला. उपाय बघा काय, आता काय करणं अपेक्षित आहे, आता आपल्याला काहीतरी सुचवावं लागेल ना. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सॉल्युशन ओरिएंटेड माइंड ठेवावा लागतो की तुम्हाला फक्त समस्या माहीत असून चालणार नाही. तुम्हाला फक्त सरकार काय करते एवढं त्या ठिकाणी माहीत असून चालणार नाही, तर तुम्हाला समस्यावर उपाय त्या ठिकाणी सुचवणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचा उपाय त्या ठिकाणी काय, जी अनुसूची 5 आहे, अनुसूची 5चे त्या ठिकाणी इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. अनुसूची 5चे योग्य अंमलबजावणी म्हणजे काय होणार आहे तर त्यांचं राजकीय सक्षमीकरण होणार आहे. बरोबर ना. आदिवासी गटाचं काय होणार आहे राजकीय सक्षमीकरण होणार आहे. त्याचबरोबर बघा प्रशासकीय सुधारणा खूप महत्वाच्या आहेत. प्रशासकीय सुधारणा करत असताना सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी पाठवणारा जो अधिकारी आहे, तुम्ही ज्या अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागामध्ये पाठवत आहात ते अधिकारी सक्षम असले पाहिजेत, ते कॅपेबल असले पाहिजेत. फक्त तुम्ही त्यांना शिक्षा म्हणून त्या ठिकाणी पाठवू नका. सक्षम अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवा आणि एखाद्या अधिकाऱ्यानं जर चांगलं काम केलं तर त्या अधिकाऱ्याला प्रमोशन द्या. बरोबर ना. सो सक्षम अधिकारी असणं खूप गरजेचं आहे. सक्षम, कॅपेबल, सक्षम अधिकारी कार्याची नेमणूक, सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक. बरोबर ना. त्यानंतर पुढे काय तर पेसा ऍक्ट त्या ठिकाणी त्याची पण अंमलबजावणी, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996 ची त्या ठिकाणी प्रॉपर अंमलबजावणी. पुढे बघा दिलीप भुरिया कमिटी त्या ठिकाणी सेटअप केली होती 1994 मध्ये. दिलीप भुरिया समिती. दिलीप भुरिया समितीने काय सांगितलं बघा की ही आदिवासी संदर्भात समिती होती की आदिवासींचा विकास कसा होईल, आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये कसं आणलं जाईल. दिलीप भुरिया समितीने काय सांगितलं की बाबा आदिवासी भागामध्ये जे काय त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत
त्या प्रोजेक्ट त्या प्रकल्पामधून एक महत्त्वाचा हिस्सा तुम्हाला त्या ठिकाणी आदिवासींना द्यावा लागेल, रोजगारचं द्यावंच लागेल, परंतु जे काय प्रोजेक्ट सुरू आहेत, जे काय प्रकल्प सुरू आहेत, त्या प्रकल्पामधून येणारं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा हिस्सा वाटा तुम्हाला आदिवासींना द्यावा लागेल, जेणेकरून त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होईल, ते नक्षलग्रस्त नक्षलवाद्यांकडे अट्रॅक्ट होणार नाहीत. ओके, सो जे प्रकल्प सुरू आहेत त्या प्रकल्पाचा महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी तुम्ही कोणाला द्या, तर त्या ठिकाणी आदिवासी घटनांना द्या. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करा. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा वापर वाढवा. म्हणजे मग त्या ठिकाणी काय, उदाहरणार्थ ड्रोनचा वापर करायचा. कशासाठी, तर ड्रोनचा वापर त्या ठिकाणी नक्षलवादी कुठं आहेत हे स्पॉट करण्यासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी आपला ड्रोनचा वापर करावा लागेल. ओके, सो त्या ठिकाणी तुम्ही अजून काही गोष्टी ऍड करू शकता. थोडक्यात आपण काय काय बघितलं, तर पार्श्वभूमी बघितली की नक्षलवाद कशा पद्धतीने भारतामध्ये सुरू झाला. त्यानंतर आपण बघितले नक्षलवादाची कारणे बघितली. त्यानंतर सरकार त्याच्यावर काय करते, विकासात्मक दृष्टिकोन आणि कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन आपण बघितला. आणि शेवटी आपण त्याच्यावर उपाय बघितले. नाव लेट्स सी द क्वेश्चन, की प्रश्न काय होता. प्रश्न बघा काय, एकदा प्रश्न वाचा, तोपर्यंत मी पाणी पितो. नक्षलवाद ही आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक समस्या आहे जी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका आहे. या संदर्भात उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा करा व नक्षलवाद संपवण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन सुचवा. हे बघा, सगळ्यात अगोदर आपला नक्षलवाद म्हणजे काय हे सांगणं अपेक्षित आहे, बरोबर का. मी तुम्हाला पुढे सांगतोच कसं काय करावं लागेल. त्यानंतर आर्थिक विकास नसल्यामुळे नक्षलवाद कसा त्या ठिकाणी, म्हणजे आर्थिक विकास नसल्यामुळे आपल्याला नक्षलवाद त्या ठिकाणी कशा पद्धतीने फोफवला आहे ते सांगावं लागेल. सामाजिक समस्या म्हणजे उदाहरणार्थ बिहारचं उदाहरण बघा, जिथं जातीवाद होता त्यामुळे नक्षलवाद त्या ठिकाणी फोफवला. आणि विकासात्मक दृष्टिकोन, विकास म्हणजे पायाभूत सुविधा त्या ठिकाणी नाही आहेत, त्यामुळे नक्षलवाद कसा फोफवलेला आहे. म्हणजे नक्षलवाद ही आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक समस्या आहे. ओके, जी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी काय धोका आहे, उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याच्यावर त्या ठिकाणी दृष्टिकोन. आता बघा काय करणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिला आपल्याला काय करावं लागेल, इंट्रोडक्शन. ओके, प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी नक्षलवाद म्हणजे काय हे सांगा. आता ह्या संदर्भात जे आपण जेवढं बघितलंय या संदर्भात नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ आयएस अकॅडमीच्या चॅनल जॉईन करा. मी याच्यावर अपलोड करेल नोट्स. ओके, जे आता जेवढं बघितले जवळजवळ 40 पानाच्या नोट्स आहेत, माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत. मी इंटरनेट सिक्युरिटी स्वतः शिकवलेलं आहे या ठिकाणी विदर्भमध्ये शिकवते सुरू सध्या. ओके, तर त्या संदर्भाच्या नोट्स तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. नक्षलवाद म्हणजे काय हे त्या ठिकाणी सांगून द्या. ओके, पुढे नक्षलवाद सांगितल्यानंतर आता जे आपल्याला आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक समस्या आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, सांगावं लागणार की नक्षलवाद कशी त्या ठिकाणी आर्थिक म्हणजे अर्थव्यवस्था किंवा आर्थिक विकास न झाल्यामुळे त्या ठिकाणी नक्षलवाद कसा आहे, सामाजिक विकास न झाल्यामुळे त्या ठिकाणी किंवा सामाजिक समता नसल्यामुळे कशा पद्धतीने नक्षलवाद आहे, आणि शेवटी विकास ओव्हरऑल नसल्यामुळे कसा त्या ठिकाणी नक्षलवाद आहे. सो ह्या ठिकाणी पुढच्या आता GS2चे उत्तर किंवा GS चे उत्तर लिहित असताना 1 2 3 4 1 2 3 प्रामुख्याने आपल्या पॉइंट्स मध्ये उत्तर लिहायचे आहेत. ओके, मग ह्या ठिकाणी पुढचा पॉइंट काय करायचा आहे की आर्थिक समस्या 3-4 लाईन मध्ये सांगून द्या की आर्थिक समस्या कशी आहे, की कशा पद्धतीने आर्थिक दृष्ट्या माग असलेला भाग असल्यामुळे त्या ठिकाणी काय तर नक्षलवाद आहे. ओके, पुढचा पॉइंट त्या ठिकाणी आर्थिक समस्या, नंतर सामाजिक समस्या, ओके, आणि पुढे काय सांगायचं आपल्याला तर त्या ठिकाणी विकासात्मक समस्या म्हणजे प्रामुख्याने काय तर हे कारणे आहेत, कारणे की कोणत्या कारणामुळे त्या ठिकाणी
देशामध्ये नक्षलवाद आहे, अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, त्यानंतर विकासात्मक समस्या, आणि पुढे तुम्ही अजून ऍड करू शकता प्रशासकीय कारण, पर्यावरणीय कारण, बाह्य कारणे ते सुद्धा. ओके. सो तुम्हाला ह्या ठिकाणी सुरुवातीला नक्षलवाद म्हणजे काय सांगायचंय, त्यानंतर तुम्हाला कारणे की कशामुळे त्या ठिकाणी नक्षलवाद त्या ठिकाणी भारतामध्ये आहे. आर्थिक कारण आहे, विकासाचं कारण आहे, सामाजिक कारण आहे, पर्यावरणीय आहे, प्रशासनाचं आहे. ओके. आर्थिक समस्यामध्ये प्रशासन सुद्धा येऊ शकतं ना, आर्थिक समस्यामध्ये प्रशासन येऊ शकतं की आर्थिक विकास का नाहीये, प्रशासनानं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं योजनांची इम्प्लिमेंटेशन केलं नसल्यामुळे काय तर त्या ठिकाणी आपल्याला समस्या पाहायला मिळते. ओके. सो हे नक्षलवाद म्हणजे काय 3-4 लाईनमध्ये सांगायचं, त्यानंतर ह्या गोष्टी पुढं 1-1.5 पानामध्ये एक्सप्लेन करायची व्यवस्थित, समस्या किंवा कारणे काय काय आहेत. पुढच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी शासन काय करते यासाठी, म्हणजे शासकीय उपाययोजना, शासकीय उपाययोजना. मग शासन काय करते तर आपण शासनाचे 2 दृष्टिकोन बघितले, एक आहे विकासात्मक दृष्टिकोन आणि दुसरा आहे कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. म्हणजे दोन्ही पण त्या ठिकाणी ऍड्रेस करायचे. मग हेडलाईन टाकायची विकासात्मक दृष्टिकोन, विकासात्मक दृष्टिकोन. ओके. मग विकासात्मक दृष्टिकोन म्हणजे त्या ठिकाणी लिहायचा आपल्याला स्कीम लिहायच्या की विशेष पायाभूत सुविधा धोरण, त्यानंतर रेसिडेन्शियल स्कूल असेल, एकलव्य मॉडेल ऑफ रेसिडेन्शियल स्कूल असेल, किंवा आंध्र प्रदेश जल यज्ञम धोरण असेल, किंवा छत्तीसगडचं छोडो आसमान नई दिशा धोरण असेल, या सगळ्या स्कीम या ठिकाणी लिहायच्या. आणि त्यानंतर ते संपल्यानंतर पुढे काय लिहायचं, कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. पुढच्या पानावर कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. ओके. आणि शेवटी काय लिहायचं आपल्याला तर शेवटी एवढं सगळं असताना सुद्धा देशामध्ये आज नक्षलवाद आहे, मग ह्यानंतर आपला उपाय सांगायचे. उपायामध्ये तंत्रज्ञानाची वाढ करा, प्रशासनावर सुधारणा करा, सक्षम अधिकारी त्या ठिकाणी पाठवा. ओके. पायाभूत सुविधा अजून भर करा, बेसिक त्या ठिकाणी वीज, इंटरनेट, शाळा, महाविद्यालय हे करा. ज्या गोष्टी आपण बघितल्या त्या करा. आता तुम्हाला मी हे पेजेसवर कसं लिहायचं हे सांगतो. ओके. आपल्याकडे 3 पेजेस आहेत, आपला 3 पानामध्ये उत्तर लिहायचंय. ओके. कुठं कितपर्यंत आलं पाहिजे. आता बघा कसं असतं, मी एवढं डीप मध्ये का सांगतोय कारण की मुलांना हेच कळत नाही की डिमांड ऑफ द क्वेश्चन काय, कुठपर्यंत काय लिहायचं आपल्याला. कधी कधी मुलं 3 पानाचा प्रश्न असतील त्या ठिकाणी 2-2.5 पानं फक्त कारणच लिहितात, म्हणजे समस्याच लिहितात की काय समस्या आहे, उपाय सुचवत नाहीत. त्यामुळे मुलांना त्या ठिकाणी प्रत्येक डिमांड, प्रत्येक बाजूला त्या ठिकाणी तुम्ही समसमान त्या ठिकाणी काय करा तर वेळ द्या किंवा समसमान म्हणजे स्पेस द्या. ओके. ह्या इथं प्रस्तावना करायची, प्रस्तावना म्हणजे नक्षलवाद काय आहे एवढं सांगायचं. पुढे त्या ठिकाणी पॉइंट्स की याची कारणे प्रामुख्याने की का देशामध्ये नक्षलवाद आहे. मग पॉइंट 1, 2, 3 इथपर्यंत त्या ठिकाणी कारणे येऊ द्या, 4, 5. ओके. आता ह्याच्यावर शासन काय करते, उपाय, शासकीय उपाय, शासकीय उपाय ह्याच्यावर शासन काय करते. मग 1, 2 म्हणजे विकासात्मक दृष्टिकोन आणि कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन, 3, 4, 5 इथपर्यंत त्या ठिकाणी येऊ द्या. आणि शेवटी तुमचे उपाय म्हणजे कन्क्लुजन असेल किंवा उपाय असतील मग त्या ठिकाणी तुमचे पॉईंट्स असू द्या. असं उत्तर त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. प्रस्तावना, कारणे, शासकीय उपाययोजना, तुमचे उपाय वे फॉरवर्ड मध्ये. समजतंय का. सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की त्या ठिकाणी लाईक करा. आणि तुम्हाला अजून काही गोष्टी सुचवायच्या असतील तर कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही काय कशा पद्धतीने त्या ठिकाणी अजून एखादी योजना तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुचवा की सर ही योजना पण त्या ठिकाणी ह्या उपाययोजनेसाठी लागू ठरू शकते. ओके. चला, धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.